दुश्मानी लढ आज दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी मार मुसंडी ऊसासंदर्भात मी आपल्याला शंका विचारतो. आमचं एक 2 हेक्टर असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी ऊस लागण केल्यानंतर ऊस पिवळा होतोय. ऊस पिवळा होते. ओके. ते 10-12 काढल्या गेल्यानंतर पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. पूर्ण क्षमतेने वाढवर नाही. म्हणजे सरांची समस्या काय की त्यांच्याकडे 2.5 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये ऊस उगवला की पिवळा पडतो आणि 10-12 कांड्या गेल्या की त्याची वाढ काय होते खुंटते म्हणजे वाढ होत नाही. ओके. ही तुमची काय समस्या आहे. माझी शंका अशी आहे की आता ऊसाचं क्षेत्र जास्त आहे आपण पाचक ठेवतोय जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी. यस. तर हुमणीचा प्रादुर्भाव ह्या अलीकडल्या काळामध्ये जास्त आहे. तर त्याच्यावर आपण मात कशी करावी. हा. यस. म्हणजे सरांचा प्रॉब्लेम काय की पाचूट कुटी केली की हुमणी लागती ही तुमची काय समस्या आहे. ओके. हा. म्हणजे सरांचं म्हणणं आहे की थंडीमध्ये केळीची मुळी ब्लॉक झाली थांबलेली ही खरंच समस्या आहे की नाही. हे आपल्याला ककडे आपली 1 एकर हा. ते थंडीत वाढ होत नाही. हा. किती जर दिवस न राखता ठेवलं तर त्याला मर लागत. किती असं थोडा माईक जवळ धरा. न राखता हा. आपण जर असं जास्त दिवस काय ठेवलं 6 महिने जर नाही झाली तर आपलं एकही झाड जात नाही आणि झाल्यानंतरच का जात. हा. यांचं म्हणणं काय माहिती का बाग धरली की मर रोग वाढतोय आणि बाग नाही धरली की मर रोग वाढत नाही. ही काय यांची मोठी समस्या ना. ऊसाची लागण केल्यावर सुरुवातीच्या काळात ऊस फुटवा वगैरे चांगला दिसतो आणि नंतर ती बाबरले नव्हते कुठं मध्ये ते कशामुळे होते त्याचा प्रॉब्लेम काय. त्याचा प्रॉब्लेम काय. नमस्कार नमस्कार सर. अप्पलबोरीची समस्या आहे. ऍपल बुरीचे. हा. हा. कटिंग पिरियड मध्ये होती शटल पिरियडमध्ये फुलगळ होती ही तुमची काय समस्या. ओके. अजून आणि झाल्यानंतर हा वाढ घेत नाही. फळधारणा झाल्यानंतर वाढ घेत नाही ही काही तुमची काय मोठी. त्यांचं म्हणणं काही सेटिंग होत नाही आणि फल फुगत नाही. किडीचा प्लॉट आहे. हा. पानं करपाय लागल्यात. ओके. करपाय लागलेली ही काकांची काय. माझी सीताफळाची 900 झाडे आहेत. हा. उन्हाळी बहार धरताना सेटिंग मध्ये समस्या येते. कशाचा सीताफळीचा. ही मोठी काय आहे तर हळूहळू आता सीताफळ पीक वाढत चाललेलं आहे. ही बी एक समस्याच आहे ना. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा शेतकरी मित्रांनो. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा इमानदारीने उत्तर द्यायचा. इमानदारीने जे औषध गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का. मोठ्याने जे औषध मारतं गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं कल्याण करू शकतं का नाही. जे औषध गांडूळ मारतं त्यांनी आपली जमिनीची सुपीकता वाढू शकते का नाही. जे औषध गांडूळ मारतं ते एकरी 100 टन ऍव्हरेज काढून देऊ शकतं का. बोला. जे औषध गांडूळ मारतं तो डाळिंबाचा तेल्या कमी करू शकतं का. जे औषध मारतं म्हणजे गांडूळ मारतं त्याने डाळिंबाची 500, 700, 800, 900, 1000, 1500 साईज होऊ शकते का. खरं बोला नाही. जे औषध गांडूळ मारतं त्याने द्राक्षाचा दावण्या भुरी कंट्रोल होऊ शकतो का. जे औषध गांडूळ मारतं त्याने ममीज गड जीर्ण बरोबर ना होऊ शकतं का नाही. ही सगळं तुम्हाला माहिती बरं का. माहिती की नाही माहिती की जे औषध गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं शेतीचं मातीचं कुटुंबाचं कल्याण करू शकत नाही. ही माहिती आणि माहिती तरी बी आपण काय टाकतो या गांडूळ मारणार औषध टाकतोय का नाही टाकतोय. आता तुम्ही म्हणाल कस काय घरी गेल्यानंतर उद्या प्रयोग करा. काय करायचा
तळ हातावरती 2-4 गांडळाची पिलं आणायची आपल्या रानातली. आता मला माहिती तुमच्या रानात गांडूळ काय शिल्लक राहिलेला. हा, ज्यांनी खत टाकले, कुठलं शेणखत, गावखत, लिंडीखत, लिंडी पावडर, तिथं मात्र गांडूळ येणार, बरोबर. ज्यांनी पोत्यावर पुती आणि पोत्यावर पुती, तिथं काय झालं, गांडूळ हा देशोधडी लागलेला आहे. पण तरी पण नसेल तर इकात आणायचं किलोभर, तळ हातावरती घ्यायचं, त्याच्यावरती 2 दाणं पावडर इसकडायची. कशावरती? गांडुळाच्या अंगावरती. काय होतं? गांडूळ मरून जातो. आता गांडूळ मरून जातो का शेतकरी मारला? नाही, गांडूळ मेला का शेतकऱ्याने गांडूळ मारला? हा, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. शेतकऱ्याने काय मारलाय? गांडूळ मारलेला आहे. ऍक्च्युअली त्या पिशवीवरती स्पष्ट लिहिलंय. काय लिहिलंय? खत, रासायनिक खत, स्पष्ट लिहिलंय, बरोबर ना. पण आपण काय म्हणतो, त्याला मला पर्याय नाही. करकम असेल, करकंबोसे असेल किंवा पंढरपूर असेल, सोलापूर जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये गेल्या 20, 25, 30 वर्षापूर्वी कोणताही शेतकरी खत आणायला दुकानात जात होता का? नव्हतं जात. मग खत कुठलं होतं? शेणखत, गावखत, लिंडीखत, लिंडी पावडर, कोंबड खत. खरं आहे का खोटे? जसं दुकाने वाढली, जसं कंपन्या वाढल्या की ती बंद केलं आणि काय चालू केलं? पोत्यावर पुती. ॲव्हरेज वाढत नाही, रोग वाढत चाललेला आहे. ह्याच्यावर आम्हाला काहीतरी उपाय सांगा. पण ज्या वेळेस 1960 साली भारतामध्ये हरित क्रांती झाली, कसली क्रांती झाली का नाही झाली? किती साली? 1960 साली. हरित क्रांती म्हणजे काय? भारताची लोकसंख्या वाढत चालली आणि शेतीचं उत्पन्न घटत चाललेलं आहे. मग भारत सरकारने शेतकऱ्या म्हणजे शास्त्रज्ञांना विनंती केली भारतातल्या की तुम्ही असं काय खत काढा की त्यांनी उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि गावखत, सेंद्रिय खत, लिंडी खत, लिंडी पावडर, शेणखत कसं द्यायचंय? पोट भरून द्यायचं आहे. पण ऐकायला गेलं उलट झालं. तोंडी लावते का पोट भरून वापरते? एवढी पोट भरून वापरते की सर गांडूळ शिल्लक राहिलेला. मला सांगा, गेल्या 10 वर्षापूर्वी कुठं गांडुळाचा प्लांट होता का? गांडूळ माझ्याकडे विकत मिळेल किंवा आमच्याकडे गांडूळ विकत मिळेल होतं का? कारण का आयता देवाने कुठे ठेवलाय? फ्रीमध्ये कुठे ठेवलाय? कुठे ठेवलाय? ठेवलाकडे ठेवलाय. ह्याला मारला कुणी मारला? एक विनंती की जे औषध गांडूळ मारतं ते शेतकऱ्याचं शेतीचं भलं करू शकत नाही. मला तुम्हाला एकच विनंती करा की ज्या वेळेस आपल्या रानामध्ये शेणखत पडायचं, एका एकराला 40, 50, 60, 100, 125 बैलगाड्या पडायच्या, त्यावेळेस कसं रान कसं टुंबाच असायचं. म्हणजे पाणी दिलं तर बटरागट फुगायचं. कशागत? बटर माहिती ना? बटर खाल्लेत ना कोणी? बटरागत फुगायचं. आता फुगतं का? आता फुगत? मग फुगत नाही, मग आपण नाव कोणाला ठेवतो? मुद्दा एकच आहे. पहिली गोष्ट, आपल्या सर्वांना मानसिकता चेंज करावं लागेल की शेणखतात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद जगातल्या कोणत्याच औषधामध्ये नाहीये. ही तुम्हाला काय करावं लागेल? आधी डोक्यात फिक्स करावं लागेल. आजकाल लोक मला दुरदुरीत म्हणतात, साहेब शेणखत नाही. लोक म्हणतात मला जेव्हा फोन येतो किंवा चर्चा करतो ना, साहेब तुम्ही लय शेणखताबद्दल नॉलेज देऊ नका, ह्या शेणखतापेक्षाही भारी आलेलं आहे. मी ज्यावेळेस कुठलंही पीक निर्माण केलं त्या पिकाला स्वतःचं अन्न स्वतः त्याच्या रानात तयार केलेलं आहे. जसं आता कुणीतरी विचारलं 65 कुट्टी. मला सांगा, 65 कुट्टी जर कुट्टी केली तर ऑलरेडी 2, 2.25, 2.5, 3 टन काय तुमच्या रानात खत कुसतंय. पण आजकाल लोकांना गारटा वाढलाय, शेकायला काय नाही म्हणून काय लावतंय? काडी लावते म्हणतंय चौकात बसून. काय 40 टनाच्या पुढे जातच नाही. काय करावं कळतच नाही. आता मला सांगा, 5 वेळा जर जाळला तर 40 टन 100 टन निघेल का सर? निघू शकत? मला तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्ही जेवढं शेणखत वापराल, गावखत वापराल, लिंडी खत वापराल, लिंडी पावडर वापरा, कोंबड खत वापरा, मळी वापरा, जेवढं वापरायचं जास्त वापरा. आणि तुंडी लावायला काय वापरा? खत. कसं लावायचं? तुंडी. पण काय वापरावं लागेल? आता परत मला प्रश्न येतो, साहेब तुमचं लय खरे पण आता आमच्याकडे शेणखत मिळत नाही, मिळलं तर ते परवडत नाही. हे प्रश्नच आहे ना? प्रश्नच आहे का नाही? मी म्हणतो कुठल्याही शेतकऱ्याला दर महिन्याला 30 किलो शेण मिळेल का? किती किलो? 30 किलो. किती किलो साहेब? 3 पाट्याचं पकडलं तर 30 किलो झालं. एका पाट्यात 10-20 किलो बसतं. हे 30 किलो शेण आणायचं, बॅनरमध्ये कालवायचं आणि पाण्यातनं सोडून द्यायचं. एवढं जर केलं तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय रेशो, ज्याला आपण CN रेशो म्हणतो, एका त्या 2 ते 3 महिन्यात जाग्यावर येणार म्हणजे येणार. पण आता परत लोकांचं म्हणणं ते कवा आणायचं, कवा कालवायचं आणि कवा सोडायचं. 100 टन असं निघू शकत नाही. जोपर्यंत नॅट लागत नाही तोपर्यंत 100 टन निघू शकत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला म्हणले का 3 टन आणा? किती म्हणलंय मी?
हा, मग तुमची द्राक्षाची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, केळीची बाग आहे, ऊसाचा प्लॉट आहे, तरकारी आहे. किती किलो महिन्याला? 30 किलो सुटलंच पाहिजे. महिन्याला 30 किलो म्हणजे वर्षात किती? 36 360 किलो. अहो, अर्धा टन बी गेलेलं नाही. पण दर महिन्याला सोडावं लागेल. हे दर महिन्याला सोडा आणि मला फोन करून सांगा. जमिनीचा जो सेंद्रिय पोत आहे तो जाग्यावाला असणार. जमीन हळूहळू भुसभुशीत व्हायला चालू होणार, बटरागत फुगायला चालू होणार आणि नंतर परत पोत जाग्यावर आला की आपण ॲव्हरेज वाढवू शकतो. मला सांगायचं तात्पर्य की तुम्हाला शेणखताशिवाय पर्याय नाही. मी टायले वापरायला सांगितली का? मी काय वापरायला सांगितले? किती किलो? 30 किलो करा, ते वापरू शकता. मी काय म्हणतो, गेल्या 10 वर्षापासून असा कुठला शेतकरी नाही की ज्याने जीवाणू गेलं, जमीन काय झाली? नापीक झालेली आहे. मग ती खतं विरघळत नाही. मग ती विरघळण्यासाठी आपल्याला काहीतरी डोकं लावावं लागेल, अपटेक करण्यासाठी काहीतरी डोकं लावावं लागेल का लागेल. पण ह्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, पोत्याव एक जुनी बघा, 20 वर्षापूर्वी आपल्या चौकात एक जाहिरात असे बघा. चौकात काय असं माहिती का? एक लेडीज असायची, नथ लावलेली, काष्टा घातलेली, बरोबर ना, कपाळावर त्याचा टिळा असायचा आणि अशी पोत्याव पोती लिहिली असायची. त्याच्यावर लिहिलेलं काय होतं? पूर्वी जाहिरात होती बघा, जाहिरात आठवती का नाही? अशी थापी लावली होती, कशाची? पोत्याव पोती आणि ती अशी उभं राहिलेली असती आणि ती काय सांगती? वापरा. खरं आहे का खोटं आहे? पण त्यावेळेस ते संदेश कळलेला. पण आता कुठंतरी संदेश कळायला लागलेला आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी काही शेतकरी बांधव आहेत, त्यांनी रासायनिक खत न टाकता सदा ऊसामध्ये एकरी 100 टन ॲव्हरेज काढलेलं आहे. पण या शेतकरी मेळामध्ये असे काही शेतकरी बसले ज्यांनी द्राक्षाला, ज्यांनी डाळिंबाला, ज्यांनी केळीला, ज्यांनी ऊसाला एकही ग्रॅम रासायनिक खत टाकलेलं नाही. तरी पण रेग्युलरपेक्षा 2 टनाने, 5 टनाने, 10 टनाने, 20 टनाने ॲव्हरेज वाढलेलं आहे. फक्त आपल्या डोक्यात कुणीतरी फिट केलंय, टाकल्याशिवाय शेती पिकूच शकत नाही. खरं आहे का खोटे हो? जसं आपण एका आपल्या डाळिंबावरती थ्रिप्स आलं तर आपण औषध मारतो का नाही मारतो? सगळ्यात खतरनाक औषध कुठलं थ्रिप्स कंट्रोल करण्याचं? डाळिंबावरचं सांगा की, शेतकरीच ना, नाव पाठवत का नाही? जे भारताने केलं ते जगाला जमलेलं नाही. भारतामध्ये आयुर्वेदाचा जन्म किती वर्षापूर्वी झालाय? 5000 वर्षापूर्वी झालाय का नाही झालाय? मग जगाला आयुर्वेद कुणी शिकवलंय? भारताने. जगाला सेंद्रिय कुणी शिकवलंय? भारताने. जगाला जैविक कुणी शिकवलंय? भारताने. आता तुम्ही अमेरिकेत जावा, जपानला जावा, युरोपला जावा, चीनला जावा, तिथं अजून सुद्धा म्हणजे गेल्या 10 ते 20 वर्षापासून कुठल्याही रोगावरती आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली जाते. आणि भारतामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की जर तुम्ही प्रामाणिकपणे योग्य पद्धतीनं शेती केली तर शेतीचं कमी खर्चामध्ये सुद्धा उत्पन्न वाढवू शकतं. फक्त आपल्याला मानसिकता बदलावी लागेल. मानसिकता म्हणजे काय? मेंदूला सांगावं लागेल, मेंदूला आपल्या असं ठणकावून की दादा आता दिवस गेलं, आता जुनं ते सोनं, परत जैविक खतं वापरावी लागतील, सेंद्रिय खतं वापरावी लागतील. त्यातलं मेन खत कुठलं? शेणखत, गावखत, लिंडी खत, लिंडी पावडर, कोंबड खत किंवा कारखान्याची तुम्ही मळी वापरू शकता. हे तुम्हाला वापरावं लागेल. ह्याशिवाय पर्याय तुमच्याकडे राहिलेला नाही. आणि अशी जर रासायनिक खतं जर आपण असेच वापरत राहिलो तर 2050 साली आता पेपरला ऍड येणार, पेपरला सोलापूर जिल्ह्यातील 80% क्षेत्र हे कॅन्सर झालेलं आहे. किती टक्के? मग तुम्ही तुमच्या नातवाला सांगणार, पोराला, हे की 10 एकराचा तुकडा आहे बरं का, पण उगवतच जसं आता त्यांनी काय सांगितलं, ऊस काय पडतो या? कुणी सांगितलं? हा, ऊस काय पडतो या? पिवळा पडतो. बरोबर ना? त्यांचं म्हणणं काय? 10 कांड्यावाले की ऊसाची वाढ काय होती या? थांबलेली आहे. एकच आहे की जोपर्यंत तुमची द्राक्षाची बाग असू नाही तर कशाची बाग असू, तुम्हाला 80-20चा फॉर्म्युला राबवावा लागेल. किती 20चा? 80% सेंद्रिय जैविक आणि किती टक्के म्हणतोय मी? 20% केमिकल. म्हणजे 20% केमिकल म्हणजे काय? तोंडी लावायचं. कसं लावायचंय? लय पोट भरून द्यायचं. आणि जर पोट भरून दिलं तर काय? परत पोत्यावर पोती शेतकऱ्याला गोट्यात आणि 30 पोतं झाडाखाली आंब्याच्या झोपतंय, उशाला घेतंय आणि म्हणतंय साहेब 40 टनानं 60 टन काय जात नाही. पहिले ती पोतं बदलावं लागेल. मग पोतं बदलून काय वापरावं लागतं तुम्हाला? अशा बाटल्या, अशा केंड वापरावी लागतील. आता इथं बरीचशी लोक जुनी आहेत का ना, जुनी लोक काय म्हणणार? सर पहिली 2-2 पिशव्या उचलायचो कशाचे, तरी त्यांनी 100 टन जात नाही. आणि ह्या डबड्याने कुठे जात असतं का? पण ह्या डबड्यांनी 100 टन सोलापूर जिल्ह्यातला गेलेला आहे. फक्त त्या शेतकरी बांधवांनी आमच्यावरती काय ठेवला आहे? प्रामाणिकपणे विश्वास ठेवलेला आहे. प्रामाणिकपणे विश्वास ठेवून त्यांना काय काढून दिलेला आहे? रिझल्ट काढून दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मेन ऊसावरती बोलूया. ऊसाची लागण किती बाय किती होती? इथली लागण किती बाय किती होती ऊसाची? 4.5. हा, आणि कांडीतलं अंतर
नक्की तुम्ही काही सांगा, अजून बी टक्करच चालते. अजूनसाठी पूर्वी आपल्या वडिलांच्या काळात दिडकी होती. कशी होती? दिडकी. आता कुठं त्या दिडकीवर सवारनं टक्करवर आलं नाही. त्याला काय करायचं माहिती का? जिथं तुमचा टी आहे का नाही, टी उपळा म्हणता, उपळा पाणी पडतं तिथं 200 लिटरचा बॅरल घ्यायचा, त्यात 195 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यात किती लिटर टाकायचं? 5 लिटर टाकायचं. झालं किती? 200 लिटर. आणि त्याला खाली कॉक बसवा 16 mm चा ड्रिपचा. टिप्पी 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 कुठं पाडायचं पाणी? त्या दंडामध्ये पाण्यात. जिथं पाणी जाईल तिथं औषध गेलं, जिथं औषध गेलं तिथं रिझल्ट येणार म्हणजे येणार. फक्त हे औषध कुठंपर्यंत पोहोचलं पाहिजे? मुळीच्या जवळपास आसपास पोहोचलं, नाही तर मुळी फुटावं आणि औषध 3 फुटावं, रिझल्ट येणार नाही. मुळी हे तुम्हाला करावं लागेल. आणि ज्यांना ड्रिप आहे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज आहे का? डायरेक्ट तुम्ही वेंचरनं सोडू शकता. आता पहिल्या 2 ह्याच्या आळवणी म्हणजे हे पहिले 2 डोस आहेत ना, हे ड्रिप मध्ये सोडायचं नाही, पाण्याने पण सोडायचं नाही. आळवणी करायची. काय करायची? आळवणी. कशाने करायची? पाठीवच्या पंपाने. पुढचा नवजर काढायचा, जिथं तुमचा डोळा आहे तिथंच फक्त सोडत म्हणजे औषध काय लागणार आहे? कमी लागणार आहे आणि प्रॉपर रिझल्ट येणार म्हणजे येणार. आता राहिला प्रश्न होता बांधणीचा. मी तुम्हाला काय सांगतो, हे जर शेड्यूल वापरलं तुम्ही 3 महिन्यात ऊस लागण केल्यापासून 90 दिवसाच्या आत तुम्ही बांधणी करणार म्हणजे करणारच. फक्त जर कुणाची रोपाची लागण असेल तर रोपाच लागलेला फुटव्याचा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रॉब्लेम आहे फुटवं. लावले पण फुटवं निघतात का? अजिबात फुटवं निघत नाही. तर त्याला तुम्ही हे रेग्युलर वापरू शकता. फक्त आमच्यावर काय ठेवावं लागेल? विश्वास लागेल. आता राहिला प्रश्न बांधणीनंतर काय करायचं? कारण सगळ्यांना माहिती आहे, पक्की बांधणी केली की ऊस जाईपर्यंत पाण्यावर पाणी, पाण्यावर पाणी, पाण्यावर पाणी आणि शेवटच्या 1.5 महिन्यात चिडबाई कुठे बघायचा, हुडकायचा, त्याला 500 रुपये द्यायचं, आणायचं. काही कर पण उंदरं लागलेली आहे, काही पर ती ऊस काय माझ्या मनात बसत नाही, ती ऊस बघून माझा बीपी वाढायला लागलेला आहे. काही कर पण ती ऊस तोडून नाही. खरे खोटे? का तर पाहिजे तसं ऊस दिसत नाही. का? पोत्याव होती विसरायचं नाही. त्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहे स्पेशल. ऊस स्पेशल. कुठलं प्रोडक्ट आहे? ऊस स्पेशल. ह्याचं काम काय माहिती आहे का? इथं लिहिलं बघा, खाली ह्याचा शब्द काय लिहिला बघा खाली. तिथं काय लिहिले? काय लिहिले? वाढीसाठी आणि जाडीसाठी. हा. आता मला सांगा, बांधणी केल्यावर कांडीतलं अंतर आणि पेऱ्याची जाडी वाढली पाहिजे का नाही पाहिजे? हा. आता ऊसामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठली संस्था काम करते ऊसामध्ये? VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये BSI म्हणतो. त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या शास्त्रज्ञांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या खतांच्या डोसांच्या नियमाप्रमाणे ऊसाला दर महिन्याला नवीन कांड्या किती येतात? 2, 2.5, 2, 2.5, 2, 2.5, 3 येत नाही. जाऊन इचरा. सरासरी 2, 2.5, 3 सॉरी 2, 2.25, 2.5, 2, 2.25, 2.5 ह्याच्या त्यांच्या नियमाप्रमाणे. आता हे कॅन आपल्याला कधी सोडायला चालू करायचंय? बांधणी केल्यापासून पुढं. पहिली गोष्ट मला सांगा, तुमचा ऊस इथला किती महिन्यात तुटतो? 15 महिने. काय 12 महिन्यात काय जाणार? ह्यांचं 18, त्यांचं 15, तुमचं 12. 15 पकडा. कशाला टेन्शन घ्यायची गरज आहे? 15 करू ना. 15 तुम्ही 12 बघायला, आमचं काही इंधन 15. हा 12 इकडे बघा. 15 आहे. हा 15 महिन्यातलं पहिले 4 महिने कशाला गेलं? बांधणीला गेलं. 15 तर 4 गेलं, राहिले किती? 11. 11तला शेवटचा महिना सोडून द्यायचा, कारण पाणी बंद करतो ना आपण. ट्रॅक्टर घुसला पाहिजे, टायल्या घुसल्या पाहिजे. राहिले किती मग? 10. ह्या 10 महिन्यामध्ये प्रति महिन्याला 1 कॅन्ड पाट पाण्यात किंवा ड्रिप बंद सोडायचे प्रति महा. फक्त सोडायच्या आधी वाड्याच्या खाली जी कांडी असते ना, वाड्याच्या खाली, त्या वाड्याच्या काड्यांच्या खालीला एका एकरामध्ये कमीत कमी 50 ठिकाणी चिकटे गुंडळायचे. काय जॉईंट असतो ना आपला, जॉईंट काय गुंडळायचा? चिकटे. ही सोडायच्या आणि मग सोडायचं. आणि सोडलं की तुम्ही महिन्यानी शिंदे साहेबांना फोन करून सांगायचा. तुम्हीच म्हणा, शिंदे साहेब राव औषध दिले का अमृत दिले राव? 5-5 कांड्या वाढलेल्या महिन्यात. 2 महिन्यात नाही, महिन्यात 3-3, 4-4, 5-5, 6-6 कांडेले वाढलेले आपल्याच भोसे गावामध्ये, करकंभोसे गावामध्ये, पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्याकडे आत्ता लाईव्ह प्लॉट आहे की ज्यांनी सोडलंय. फक्त सोडायच्या आधी काय लावलाय? कशासाठी माहिती का? दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्ही परत शिंदे साहेबांना काय म्हणणार? काय दिलं हे काळं पाणी, काय याचा फरक पडलेला नाही. तर माझं म्हणणं काय लावायची? चिकट टेप. महिन्याला किती कांड्या येणार? कमीत कमी किती येणार? म्हणजे किती कांड्या वाढल्या? हा 1.5 वाढल्या. 2 नको, अति म्हणले की माती. 1.5 वाढली. हा सरासरी मला सांगा, 1.5 कांडी वाढली. एकाच्या 1.5 तुमची कांडी वाढलेली आहे. एका ऊसाला, ऊस लागण केल्यापासून ऊस तुटेपर्यंत किती कांड्या येतात तुमच्याकडं?
25, 30, 35, 40, सरासरी 25. एवढं बी कमी नका लिखू राव. 30 पकडा, 30 पकडू, 30 नाही ना कमी पकडायला. स्वतःला कधी कमी लेखायचं? जो शेतकरी स्वतःला 40-42. ओके, आता आपण सरासरी ॲव्हरेज 30 पकडूया. किती पकडूया? 30. आता हे जर औषध सोडलं तर प्रति कांडी 2 इंच वाढवणार. किती वाढवणार? प्रति कांडीतलं अंतर कमीत कमी किती इंच वाढवणार? 2 इंच वाढवणार. 30 गुणिले 2 इंच गुणाकार किती आला? 60 इंच म्हणजे किती फूट? 5 फूट. 12 पंचे 60. आता 5 फूट म्हणजे केवढं? एवढं दांडकं. एवढं ऊसाचं दांडकं किती ग्रॅम भरल? ग्रॅम म्हणले आम्ही, किलो म्हणलेलं नाही. किती ग्रॅम भरल एवढं ऊसाचं दांडकं? हा, तुमचं म्हणणं 1 किलो, पण मी 1 किलो काय ढगाळ गोळा मारणार. मी म्हणतो 300 ग्रॅम भरलं. किती ग्रॅम भरेल का नाही भरेल? 300 ग्रॅम. आपल्या 1 एकर ऊसामध्ये मगाशी कॅल्क्युलेशन आपलं राहिलं होतं बोलता 5000 ऊस इंटू 10 फुटवर. 5000 ऊस इंटू 10 फुटवर किती ऊस झाला आपल्या रानात? 50,000 असतात का नसतात? कमीत कमी 40, 45, 50, 55, 60,000 ऊस एका एकरात असतात. म्हणजे असं हिशोब आपण 50 पकडूया. 50 गुणिले 300 ग्रॅम किती आला गुणाकार? 5 त्रिक 15. किती टन ॲव्हरेज वाढलं? 15 टन. फक्त किती इंच वाढले कांडी? 2 इंच. हे झालं कांडीतलं अंतर. आणि पेऱ्याची जाडी. फक्त चिकटे गुंडळा एका वेळेत चढवायची नाही, नॉर्मल अशी गहुभर जागा ठेवायची नॉर्मल, आणि मग हे सोडायचं. ती चिकटेप काय झाली? सरकली की तिथं तुमचं नाही म्हणलं तर 200 ग्रॅम ॲव्हरेज एका उसा मागा, कांडी मागं नाही, अख्ख्या उसा माग किती ग्रॅम वाढलं? असं किती ऊस आहे तुमच्या रानात? 50,000. 5 दुने 10, पहिलं 15 आणि 10 किती टन वाढला? 25. ही झालं फक्त कांडीतलं अंतर, पेऱ्याची जाडी. सगळ्यात महत्त्वाचं फुटवं जर मॅनेज केलं, जसं त्यांचा शब्द काय होता? डझन फुटवे तर बांधल्यानंतर राहत. ही सोडा एकही फुटवा जळणार नाही, एकही जळणार नाही. मग डझन फुटवं जर डझन जागेवर आलं तर तिथे किती टन वाढलं? 10 टन. 10, 15, 10 ही झालं. 15 अधिक 10 अधिक 10 35 टन. तुमचा 50 टन जात असेल तर किती वाढला? 85 टन. 85 टन वाढला का नाही वाढला? फक्त तुम्हाला आमच्यावर काय ठेवायचं आहे? आता मला तुम्ही खरं सांगा, ह्या करकम भागामध्ये असा मला एक शेतकरी दाखवायचा की ज्यांनी चालू भाराला ड्रीप मधनं आणि मातीआड कोणतं रासायनिक दिलंच नाही. आहे काय शेतकरी? झोपणार सुद्धा नाही. पण ह्यांनी काय केले? खाल्लं कुठलंही दिलेलं नाही आणि वरनं फक्त 30% बाहेरचा वापरतात. किती टक्के? आणि 70% कुठलं? आपलं. मग सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही ह्यांची काय बघू शकता? बाग बघू शकता आणि बाग बघून विश्वास ठेवू शकता. जुनी एक म्हण आहे, आंबा गोड आहे का आंबट आहे कधी कळतू? खाला तर. जिथनं पोत्यावर पोती खतं आणली ती काय म्हणतं? वापरायचं असतं तर वापर, नाही तुझी शेती पडाक ठेवू, पण मी काय पैसे परत देणार नाही. गेल्या 10-12 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात मोकर शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे. फक्त कुणी कोणाला सांगतच नाही. हो, सांगायला गेलं की कॅडी एकीकडं स्टिकर काढून दुसरीकडे टाकलेलं असतं. अहो मला माहिती आहे, मी खानदानी शेतकरी हो, सगळं मला माहिती आहे. काय म्हणतो मी? ही कुठतरी कॅन्ड इकडून म्हणून आपल्या कंपनीत डोकं लावलं. डोकं हो का? हे कॅन्डला डायरेक्ट प्लॅस्टिकला प्रिंट काय केले? रामाय काय केले? हो का? त्यांनी स्टिकर जरी टाकला शेतकऱ्याने तर कुठं कॅन्ड येणार? रामात. आता मला सांगा, जर महिन्यात 5 कांड्या वाढल्या, महिन्यात 5 कांड्या, आणि जर तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला, एखाद्या तज्ञ माणसाला जर विचारलं की साहेब हे काळं पाणी सोडलेली 5 कांड्या वाढल्या, ते काय म्हणणार? हो काय तू खोटं फेकू नको, या आता किती आलं किती गेलं. पण मी काय म्हणतोय, काय गुंडाळायची? एवढं चॅलेंज कोण करत नाही. हे झालं ऊसाचं. दुसरं डाळिंब. काय म्हणतो मी? दुसरं डाळिंब. तुमचं डाळिंबातलं अंतर काय बी असू द्या, कारण आता लोकांना सांगितलं ना 13/7 वर कर, 14/7 वर. ती म्हणते तुझ्या बापाने केलं का? आता आले 10/7. काय आले? मला एका एकरात लय रोपं बसवायची आहेत. आता मला सांगा, इथं जर कॅपॅसिटी आपल्या ह्या हॉलची ह्या 200 लोकांची, हे तर 500 लोकांची काय होईल? काय होईल? काहीच मेळ लागणार. तसं रोपं नाही बसवली तर मेळ लागेल का? लागणार का? रोग कमी होणार का वाढणार? कमी होणार का वाढणार? अहो गव्हर्नमेंट बी लय हुशार होतो, त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं 15/15. किती? काही लावा 15/15. खरं आहे का खोटं आहे? पण ते आता लोकांच्या डोक्यात बसत लागण. तुमची डाळिंबाची कसरी करा, पण डाळिंबाचा प्रॉब्लेम काय? मुळी बंद पडणं. डाळिंबाचा प्रॉब्लेम काय? निमेटर होणं. डाळिंबाचा प्रॉब्लेम काय? सेटिंग होत नाही. डाळिंबाचा प्रॉब्लेम काय? थ्रिप्स कंट्रोल होत नाही. डाळिंबाचा प्रॉब्लेम काय? कळीच निघत नाही. डाळिंबाचा प्रॉब्लेम काय? कळी निघती, लय लालबून झाड दिसतं पण धाडा खाली गळलेलं असतं. बरं ती बी जाऊ द्या, सेटिंग झालं पण साईज होत. चला साईज बी झाली, तेला काय कंट्रोल होत नाही, कुजवा काय कंट्रोल होत नाही, डांबऱ्या काय कंट्रोल होत नाही, दुखणं हाय का नाही हाय. मग तुम्ही कधी बोलायचा?
नाही बोललं की बटन दाबायचं, निघून यायचं आणि परत नावं ठेवत बसायची. आमचं डाळिंबासाठी स्पेशल प्रोडक्ट आहे. स्पेशल कशासाठी प्रोडक्ट आहे? डाळिंबासाठी. हे स्पेशल डाळिंबाच्या स्टोरेजवरती, काड्यावरती खूप चांगल्या प्रकारे कळी तर नाक खोळा काढ. कळी काय करतं? हा फक्त तुमचा डाळिंबाचा प्लॉट आमच्याकडे निम्यातनं द्यायचा नाही. कधी द्यायचा? विश्रांती नाही, छाटल्यापासून बी आमचा प्लॉट तुमच्याकडे. शिंदे साहेब, छाटल्यापासून यांचा कुणाचा प्लॉट घ्यायचा? छाटल्यापासून म्हणजे काय माहिती का? पिक्चर निम्यात आलेला आहे. लक्षात घ्या, डाळिंबाचा पहिला दिवस म्हणजे विश्रांती काळ. डाळिंबाचा पहिला दिवस म्हणजे काय? विश्रांती काळ. ह्या विश्रांती काळात जर तुम्ही काम केलं तर डाळिंबाला सेटिंगला कष्ट घ्यायची गरज पडत नाही. पण आपण लंगूट लावून करत तयार असतो. इथं केलं, पानगळ केली की शेतकरी म्हणतो आता डाळिंबाचा पहिला दिवस उगवलेला आहे. पण मला सांगा, जर त्या डाळिंबाच्या काडीला काटाच नसेल, काडीच नसेल, तर तुम्ही अमृत जर टाकलं तरी कळी फेकू शकत नाही. अमृत जर टाकलं तर कॅप्सूल कळी येऊ शकत नाही. अमृत जर टाकलं तर सेटिंग होऊ शकत नाही. खरे खोटे? खरे खोटे. त्यासाठी तुम्हाला काम कसं करायचंय? विश्रांती काळावरती. त्यामुळे तुम्हाला जे खत भरायचं ना डाळिंबाला, तुम्हाला जे डाळिंबाला खत भरायचं ना, खत डाळिंबाला सर्रास तुम्ही खत कधी भरता? इथलं करायच्या आधी का इथलं केल्यानंतर? छाटणी करायच्या आधी का नंतर? अगोदर. किती दिवस? 1 महिना. बरोबर ना? 1 महिना. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, जर आमच्या विश्वास असेल तर डाळिंबाला खत कमीत कमी भार धरायच्या आधी 90 दिवस, 80 दिवस, 70 दिवस, 60 दिवस आधी काय भरायचे? डाळिंबाला खत भरायचे. खत भरायचं म्हणजे काय? बेड आडवा उभा फाडायचा, त्यात तुम्हाला गावखत, लेंडी खत, कोंबड खत, शेणखत काय भरायचं ते भरा. पण कधी भरायचं? भार धरायच्या आधी 90 दिवस म्हणजे 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने आधी भरायचं. बेड लेवल करायचा आणि मोकार 2-4 पाणी द्यायची आणि मग बाग ताना सोडून द्यायची. हे जर केलं तर मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून द्यायला तयार आहे की बाग फेल जाऊ शकत नाही. पण आपण बागाला कधी काम करतो? छाटणी केल्यानंतर. मला खरं सांगा सर, छाटणी केली, बरं, छाटणी केली की तुम्ही काय फाडता? बेड फाडता. बेड फाडले काय भरता? खत भरता. आता मला सांगा, बेड फाडताना लई नाही पण एक 20-25% मुळी तुटती का नाही तुटती? बरं, ती तुटली की जाग्या वेळेला महिना लागतो आणि कळी निघण्याचा पिरियड आहे पहिलं पाणी दिल्यापासून 60 दिवस. किती दिवस? लय झालं डॉक्टरांनी पाणी गेलं 70 दिवस. जर चांगला प्लॉट असेल तर 80 दिवस. खरं आहे का खोटं आहे? मला सांगा, पहिला महिना जर मुळीला गेला तर कळी निघेल का? मग कळी निघले की आपण काय म्हणतो? आयला बहुतेक बाग फेल गेलेली. बाग फेल नाही गेली, नियोजन चुकलेलं आहे. खत कधी भरायचं? भार धरायच्या आधी किती दिवस? 60, 70, 80, 90 दिवस आधी मोकार पाणी द्यायचं, परत जागेवरती आणायचं. आणि जे काडीवरती फवारणी करतो मला, काडी कशासाठी? काडी परिपक्व होण्यासाठी. ते बी कधी करायचं तुम्हाला? पाणी ज्या दिवशी बंद करा ना, समजा तुम्ही 45 दिवस ताण दिला, 50 दिवस ताण दिला, 60 दिवस ताण दिला, त्यावेळेस जेव्हा पाणी बंद करून तिथून पुढे आपल्या फवारण्या चालू झाल्या. आपल्या फवारण्या काय काय आहेत ते तुम्हाला कोण सांगतील? सुभाष शिंदे सर तुमच्या प्लॉटवरती येतील आणि जोपर्यंत ते तुमच्या प्लॉटवरती येत नाही तोपर्यंत त्यांचा सल्ला ऐकायचा नाही आणि त्यांच्याकडे मटेरियल बी घ्यायचं नाही. चांगलं का वाईट आहे? कारण जुने 1 महिने म्हैस पाण्यात सौदा करून जमल का? म्हणजे म्हैस कुठं? पाण्यात. द्या किती द्यायची? म्हणजे काय? प्लॉट कुठं 2 किलोमीटर तिकडं, साहेब आमचं औषध घ्या, कळी काढून देणार. आता बाग बघितली नाही, बागाला कळी आहे का? सर काटा आहे का? नाही. काडी आहे का? नाही. मुळी बंद पडली का? निवडा बंद, हे कधी बघितले का? पण आपण काय म्हणतो? ढगात गोळी. पण आमचा एकही माणूस ढगात गोळी मारणार, रिझल्ट काढून देणार म्हणजे देणार. दुसरा प्रॉब्लेम काय? निमॅटोड, थ्रिप्स, मावा, तुडतुड, तेल्या, डांबऱ्या, करड्या, कुजव्या आहे का नाही? आहे का नाही? त्याला आमच्याकडे जालिम उपाय आहे. त्याला आमच्याकडे काय जालिम उपाय आहे? जालिम उपाय. माईक घ्या, माईक घ्या तुमचं. हां, हे वापरले. हां, तुमचं नाव सांगा संपूर्ण. गाव? किती झाडं तुमच्या डाळिंबाची? 450. निमकरण कुठल्या स्टेजला वापरले? म्हणजे रोपं लावल्यावर एक 3-4 महिन्यानं वापरलं होतं. रोपं लावल्यावर 3-4 महिन्याने वापरलं होतं. बरं. हां. लिमोडो आलतं. हां. मग ते भीमसेन कापूर आणि निमकरण वापरले. निमॅटोड गेलाय. पण खरं सांगावं, निमॅटोडसाठी आपण दुकानातलं कुठलं औषध आणतो? आता ह्याचं सांगतो, ह्याची कमाल सांगतो. कमाल हे औषध थ्रिप्स, मावा, तुडतुड, पांढरी माशी, तेल्या, डांबऱ्या, कुजव्या, पाकळीकूज, मुळकूज, फळकूज आणि निमॅटोडवरती काम करत आहे. खरंच. फक्त हे जर तुम्हाला फवारायचं असेल तर 1 लिटर पाण्याला 1.25 मिली. 1 लिटर पाण्याला 1.25 मिली. आणि भीमसेनी कापूर 1 लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम. किती ग्रॅम? अर्धा ग्रॅम. कुठल्याही पिकाला, कुठल्याही स्टेजला, कुठल्याही पिकाला, कुठल्याही स्टेजला प्रमाण किती? 1.25 मिली. म्हणजे 200ला किती? 250 मिली निमकरंज आणि 200ला कापूर किती? 100 ग्रॅम. आता हे 1 लिटरचं पॅकिंग आहे. किती लिटरचं पॅकिंग आहे? ह्या 1 लिटरमध्ये किती फवारा झालं? 4. म्हणजे किती फवारा झालं?
4 ह्याची किंमत आहे 1050 रुपये एका लिटरची. मग करा की कॅल्क्युलेटर काढा. 1050 भागिले 4 बॅलर, तर एक बॅलर कितीला पडला? 262 रुपयाला. किती पडला? 262 रुपयाला. स्वस्त आहे का महाग आहे? नक्की. पण आजकाल लोकांना स्वस्त आवडत 1800 रुपयाचा बॅलर आवडतो, पण 262चा काय आवडणार? आणि तो काय लोक मला फोन म्हणतात, साहेब माझा 150 रुपयाचा स्टिकरच आहे आणि तुमचं औषध रुपयाचं 262 रुपये म्हणतात का नाही म्हणतात? औषध स्वस्त आहे पण रिझल्ट टॉप आहे. तुमच्या डाळिंबाच्या पिकाला दर 10व्या दिवशी याची फवारणी करायची म्हणजे करायची. किती दिवशी? 10व्या दिवशी. आता डाळिंब आपलं 7 महिन्याचं पीक आहे. किती महिन्याचं पीक आहे? 7 महिन्यात. दर 10 दिवसाला केली तर 7 महिन्यात आपल्या फवारणी झालं 7 त्रिक 21. कॅल्क्युलेशन करा बरं का, परवडते का नाही पडत. 21 फवारं झालं. एक फवारणी कितीला पडली? 262 अधिक 180 रुपयाचा कापूर, 180 रुपयाचा भीमसेनी कापूर. फक्त कापूर घेताना एक विनंती, साधा सुद्धा 555 तसला काय घेत बसायचं नाही, का त्यात असतो युरिया आणि मेणबत्ती. ती दूर झालं की आपण म्हणतो आलंय भारी कापूर, कुठला वापरायचा? भीमसेनी कापूर वापरायचा. 180 अधिक 262 किती आल्या गुन्हा? म्हणजे आज बेरीज किती आली? 262 अधिक 180 कॅल्सी करावं. हां 442. हिशोबाला 450 पकडा. 450 गुणिले 21 फवार किती आला गुन्हा? करा करा करा. जोपर्यंत तुमच्या डोक्याला झंझण येत नाही तोपर्यंत शेती परवडत नाही. 9000 हिशोबाला 10 पकडा. हिशोबाला किती पकडा? पण 10,000 रुपये जर तुम्ही दर दिवसाला खर्च केला तर तुमचा 50% कीटकनाशक बुरशीनाशकांचा खर्च द्राक्षावरचा, डाळिंबावरचा, तरकारीचा कमी होणार. म्हणजे होणार. मी किती टक्के म्हणतोय सर? डेअरिंग बघा 50% म्हणतोय मी, पण किती दिवसाला म्हणतोय मी? 10 दिवसाला. नाही तर एक औषधाला पुनवला जमणार नाही. औषध पूर्ण म्हणजे 15 दिवसाला जमणार आहे का? दर 10. स्वस्त आहे का महाग आहे? नक्की. जसं मग सांगितलं होतं काय, फळ आलं की मूळ रोग वाढला आणि फळ नाही धरलं की बाग जाग्यावरती आली. मग याचा अर्थ काय? लोड वाढला की ते अंग सोडून देते. बरोबर ना? अंग सोडून देते का नाही देते? फक्त ह्याचं डाळिंबाला प्रति 30 दिवसाला ड्रिपमधनं 400 झाडांना 1 लिटर, 400 झाडांना 1 लिटर आणि भीमसेनी कापूर 250 ग्रॅम हे दर 30 दिवसाला गेलंच पाहिजे. रोग असो नाही तर नसो. मी तुम्हाला गॅरंटी वारून देतो पाहुणं की जर 30 दिवसाला सोडलं तर मग रोग येणार नाही, निमेटेड होणार नाही, मुळी बंद पडणार नाही. आता मुळी बंद पडली की निमेटेड होतो आणि निमेटेड झाला की मग रोग वाढतो. म्हणजे आता राहिला प्रश्न फांदी जायचा. फांदी ही मोर रोगामध्ये जात नाही. जर पिनहोल झाला असेल, पिनहोल बरोबर ना, तरी फांदी जाते. बरोबर ना? मग त्यावेळेस काय करायचं? ह्याची एक विनंती, फक्त हे घेताना रेग्युलर पाणी घ्यायचं नाही 200 लिटर. हा द्राक्ष सोडून नका, द्राक्षाला 200च घ्या. पण डाळिंब जर असेल तर जिथं 200 लागतं पाणी तिथे 300 वापरायचं. मग किती वाढवायचं? हां फक्त हे फवारा खोडावरती गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे? वर पानावर बी, शेंडावर बी, मध्ये बी, खोडावर बी गेला. खोडाचा फवारा गेला तर तुम्हाला पिनहोलचा प्रॉब्लेम हा जाणवणार नाही. बरोबर ना? याचा एकरी खर्च आहे 400 झाडांचा 1050 रुपयाचं निमकरण आणि 400 रुपयाचा भीमसेन कापूर. किती खर्च आला? 1450. हिशोबाला 1500 पकडूया. दर महिन्यात आपल्या बाग किती महिने सांभाळायची? या लागण केल्यापासून बाग जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत. बरोबर ना? म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याला सांभाळायची आहे. मग दर महिन्याला खर्च 1450 रुपये. स्वस्त आहे का महाग आहे? पण काय होणार नाही? झाड जाणार नाही, निमेटोड कंट्रोलमध्ये राहणार, मुळी चांगली राहणार. आता मला खरं सांगा साहेब, सर मुळीसाठी तुमचं महिन्याला 1000-1200 रुपये खर्च आहे का नाही? मुळी चालली पाहिजे, मुळी पडली पाहिजे. मुळी चालत बी नाही आणि पळत बी नाही. शेतकऱ्याचा मात्र किस्सा रिकामा होतो. खर्च स्वस्त आहे का महाग आहे? आणि चुकून जर रागाच्या भरात जर शेतकऱ्यांनी जर अंगाला सोडलं कापूर टाकल्यानंतर तर गच करणं खरूच नाईटा गायब होणार. केमिकल नाहीच हो. यात काय भरलंय? नीम तेल, करण तेल. म्हणजे कशावर काम करणार? स्किनवरती काम करणार. मग स्किन कुणाच्या? फळाच्या, पानाच्या, खोडाच्या, मुळीच्या. स्किन म्हणजे काय? त्वचेवरती काम करणार. तसंच माणसाचे बी करणार. टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला वाटलं की दारी धरून लक्ष द्या, दारी धरून टाचा उरलेल्या आहेत, फक्त त्याचा प्रयोग करायचा. रोज संध्याकाळी कोमट पाण्याने टाच धुवायची आणि कापूर मिक्स करतो ना त्यावेळेस त्यातलं एक 100 मिली औषध बाजूला काढून ठेवायचं बाटलीत. किती मिली? हां. आणि त्या 100 मिली बाटलीमध्ये बोट बुडवायचं आणि त्या टाचाला रोज संध्याकाळी झोपताना लावायचं. असं फक्त 60 दिवस लावा आणि 60 दिवसांनी शिंदे साहेबांना फोन करून सांगा काय रिझल्ट आला. हां आता बघा, सारखी मुळी बंद पडते का नाही पडते? मग मुळीसाठी तुम्ही काय सोडता? ह्युमिक सोडता का नाही सोडता? 500 ग्रॅम किंवा 1 किलो. बरं, 500 ग्रॅम किंवा 1 किलो. आता हे तुम्ही वापरले का? घ्या बरं माईक. ह्याचा कुठल्या पिकाला वापरले? डाळिंबाला वापरले. किती वापरता डोस? मी 400 झाडाला अर्धा किलो वापरतो. अर्धा किलो वापर. काय रिझल्ट आहे? मुळी फाटी चालते. नक्की बंद पडते का? नाही, बंद पडत नाही. बघा
हे कुठल्याही म्हणजे डाळिंबाच्या 400 झाडांना, केळीच्या 1200 झाडांना, पेरूच्या 500 झाडांना आणि 1 एकर ऊसाला फक्त 250 ग्रॅम सोडायचे. किती ग्रॅम सोडायचे? फक्त किती ग्रॅम सोडायचे? 250 ग्रॅम सोडायचे. 250 ग्रॅमचा खर्च आहे फक्त 220 रुपये. 220. स्वस्त आहे का महाग आहे? आता मला सांगा, डाळिंबाला कुठल्याही पिकाला काय करायचे असते आपल्याला? द्राक्षाला काय करायचे असते आपल्याला? साईज. काय करायचे असते? पाणी उतरले काय करायचं आपल्याला? साईज करायची. द्राक्षाची करायची, डाळिंबाची करायची या, बरोबर ना? अजून कशाची करायची या? ऊसाची काय करायची या? साईज. पेरूची काय करायची या? साईज. तरकारीची काय करायची या? साईज. आपल्याकडे साईजसाठी प्रोडक्ट आहे. गांडूळ मारणार नाही, जीवाणू मारणार नाही. पण हे सोडायच्या आधी परत एकदा विनंती, काय गुंडाळायची? चिकट टेप. चिकट टेप लावायची, मग कॅन सोडायचं. डाळिंबाला चिकट ठेवले, 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी डाळिंबाची साईज वाढणार. किळीलाच किळीचं एक किळ, त्याला काय गुंडाळायची? चिकट टेप. द्राक्षाला गुंडाळायची गरज नाही, MM ने मोजायचं. 12, 16, 18ची काय असेल ती, आणि मग सोडायचं. सोडल्यानंतर तुम्हाला काय दिसणार? MM मध्ये फरक. आता खरं सांगा, साईज वाढण्यासाठी आपण सगळ्यात भारी आपल्याकडे औषध कुठलं शेतकऱ्याकडे? नाहीच ठरलं तर दारू, देशी दारू. हा, थोडंसं काय शेतकरी लय खात्री प्रयोग आहेत आपल्याकडे. शेतकरी काहीही करतं, नाही तर ते करतात बघा शेतकरी, बरोबर ना? पण साईज काय होत नाही. चिकट टेप लावायची. तुम्हाला डाळिंबाची साईज ही 200 ग्रॅम पासून 700, 800, 900 ग्रॅम पर्यंत साईज होणार म्हणजे होणार. पण डाळिंबाचं बाग सेटिंग झाली, गाठ बनली की तिथून पुढं डाळिंब निघेपर्यंत दर 10-12 दिवसांना याचा डोस द्यायचा म्हणजे द्यायचा. याचा 400 झाडांचा खर्च आहे डाळिंबाचा, केळीचा 1200 झाडांचा आणि द्राक्षाचा 1 एकराचा खर्च आहे फक्त 1330 रुपये. फक्त किती? 1330 रुपये. स्वस्त आहे का लय महाग आहे? नक्की. द्राक्षाला दर 10 दिवसाला. किती दिवसाला? दर 10 दिवसाला. किती दिवसाला? म्हणजे महिन्याला किती डोस झाले पाहिजे? 3 डोस झाले पाहिजे. किती डोस झाले पाहिजे? हां. सीताफळ सोडले. किती झाडे सीताफळाची? 900. कितवा भार आहे? 6वा भार आहे. बघा, 6वा भार म्हणजे झाड नवी का जुनी? जुनी झाडं म्हणजे झाडं काय थकल्यात. खरे खोटे? त्याला किती केळं सोडल्यात? पहिल्यापासून सोडलं नव्हतं. सेटिंग झाल्यानंतर सृष्टी आणि बायोसमृद्धी सोडलं होतं. हां, सृष्टी आणि बायोसमृद्धी सोडलं होतं. हां, ही त्याला 2 केळं सोडली होती. ओके. ह्याचा काय रिझल्ट आला? साईजला एकदम ओके. कसं झालं? कसं साईजमध्ये कशी? जास्तीत जास्त साईज 800 ग्रॅम झाली. कशाची? सीताफळ. बघा शेतकरी मित्रांनो, केमिकल काय सोडले का? किती वेळा सोडलं होतं? त्या दिवस परत सोडलं का? परत काय सोडले? बागेला बेसल डोस काहीच नाही. हा, बेसल डोस आहे का? काहीच नाही. फक्त केंडावच ना, पोत्यावर पोती नाही, केंडावरती केंड. मला सांगा 800 ग्रॅम साईज कशाची आहे सीताफळ? गेल्या वर्षी वापर होतं. हा, तुमचं नाव सांगा आम्हाला. महादेव यादव. महादेव यादव, गाव? पहिला कस्टमर. पहिले कस्टमर. बरं, कुठल्या पिकाला वापरले? डाळिंबाला. किती झाडे डाळिंबाची? 250. कितवा भार आहे? 4थ्यांदा धरलाय. 4थ्यांदा धरलाय म्हणजे मागच्या भाराला तुम्ही वापरलं होतं, बायोसृष्टी वापरलं होतं. तर किती डाळिंब स्पेशल वापरलं? पहिले डाळिंब स्पेशलचा रिझल्ट काय मला सांगा? 1 नंबर. म्हणजे कसा? पण म्हणजे कळी निघली का गळली काय? नाही, पावसामुळे थोडी गळली होती. हा, आणि पुन्हा पाहिजे तेवढे चालतं सेटिंग. पाहिजे तेवढं सेटिंग किती झालं? एक 80-90 डाळिंब. बस झालं की 80-90 शिकार झालं ना? ओके. आणि साईज किती झाली? साईज आमची गोळे हा विषय नव्हता. आमचा माल पूर्ण संपत 400 ते 800 ग्राम. अगं बया, 400 ते 800 ग्राम. आता परत तुम्ही काय म्हणा सुभाष शिंदे सरांना, हे डबडी हिने काय रिझल्ट येत? फक्त डोक्यातनं पुती काढून टाका, डबडी वापरा. रिझल्ट आहे का नाही? गेल्या आम्ही 1 लिटर बी नव्हता आणि केमिकल हा विषय नव्हता. कसलाच नाही. बघा, केमिकल तुम्ही न वापरता स्वतः तुमची 400-800 ग्रॅम पर्यंत साईज झालेली आहे. मग ज्यावेळेस शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आमची केंड डबडी वापरा, त्यावेळेस तुमचा विश्वास होता का? आम्ही ते नव्हते. बरोबर 15 साहेब होते, काय ओळखी नव्हती. बरं. पैसे पहिले आणून दिले शिंदे सर. हायत नितीन शिंदे हायत पाठीमागे आहेत. त्या सरांनी मला आणून दिलं. तर यांचा स्टेटस पहिलं पण मी यांच्याकडून घेतलं. हा, म्हणजे रिझल्ट 1 नंबर. हा तर आपण काकडीसाठी वापरलं होतं. हा पण आपण निम्यात वापरलं होतं. हा पण काकडी आपण हे विषय काढत होतो. हा. ही वापरल्यानंतर रोज काढायला लागलो. ही वापरायच्या आधी काकडी कशी काढायची तुम्ही? 1 दिवसाड. 1 दिवसाड. आणि ही वापरायला लागल्यावर रोज निघत होती. किती किलो? 1 एकर होते. पण प्लॉट निम्या मोहर गेल्यानंतर वापरलं होतं. हा, अगोदर आपण 800-900 किलो निघत होते. पण रोज 500 ते 700 किलो निघायला लागली. रोज जी दिसण निघायची ती मग रोज निघाली. याचा अर्थ किती टक्क्याने उत्पन्न वाढलं? 50%. खरं आहे का खोटे? आणि हे वापरलं नसतं तर
प्लॉट संपायचं काय आता पण गायला आलता? पुढचे 15 ते 20 दिवस चालला. परत चाललेला मी औषध दम आहे का? आहे काय? पेपर मारला होता. पेपर मारला म्हणजे बाकीच्या सगळ्या डाळिंब बागायतदारांनी पेपर मारला होता. तुम्ही पेपर मारला होता का? मग तरी पण चमक कसं काय? त्यांच्यापेक्षा आपला 1-2 रुपयाने तर माल महाग जातो. अहो खरं सांगा, ह्यांना खरं वाटायचं नाही की लोक म्हणणार ह्यांना कदाचित जसं जसं सभेमध्ये कोणाला तरी 5 रुपये दिले असतात बोलायला, तसं तुम्हाला काय दिलं नाही ना आम्ही. नाही नाही. आपल्या भागात आलाच नव्हता गेल्यावर. डांबरे जो आलाच नव्हता म्हणजे रिझल्ट एक नंबर. मग आलेले शेतकरी बांधव जे बसलेत ऐकायला, त्यांनी हे प्रोडक्ट वापरावं का न वापरावं? वापरायला पाहिजे. बरं, वापरलं तर काय होईल? 1 नंबर येणार सर. आणि नाही वापरलं तर? नाही येणार. मला सांगा साहेब, आमचा एक डायलॉग आहे बघा, डायलॉग इथं. काय डायलॉग आमचा? वाचा, काय डायलॉग? शेती शेती तुमची खात्री आमची. म्हणजे काय? शेती तुमची आहे पण खात्री आम्ही द्यायला तयार आहे. ड्रोन सर, तुमचं नाव काय? संतोष काकडे, संतोष काकडे सर, प्रॉपर रणमाळा. हा रानमळा. कुठलं पीक आहे तुमच्याकडे? ऊस काय एवढं माहित नाही. माहित नाही. बरं, किती फवारणी केलं? एकच किती एकच. ड्रोननी किती? मग तुम्हाला अनुभव काय आला? फरक पडला होता. पिवळा जास्त झाला, ती काळू केली जरा. पिवळा जास्त झालता ती काळू की आलती? हिरवा झाला का झाला? किती फवारणी? एकच किती. हा. आणि ह्या जर 2 केले असतं तर अजून रिझल्ट, 3 केले असतं तर अजून रिझल्ट, 4 केले असतं तर अजून रिझल्ट. म्हणजे रिझल्ट हाय आणि आहे म्हणजे आहे. बरोबर ना? अजून कोणी वापरले सर? नमस्ते. नमस्कार. माझं नाव अण्णासाहेब मारुती कोरके, बोशीचाच आहे. मग केळीचा जे माझ्याकडे प्लॉट आहे जवळजवळ 1900 झाडं होती. तर तुमचं रूट मॅजिक वापरलं. तर इतर बी 3 बॉक्स म्हणजे 90 नग. हा. झालेत. आणि इतर ह्युमिकपेक्षा तुमचं ह्युमिकचा मला फरक काय वाटला, ज्या काळामध्ये आपण पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह करतोय हा. ते फास्ट डिझॉल्व्ह होते. रूट मॅजिक. रूट मॅजिक हा. म्हणजे त्याची कुठल्याही पद्धतीची खाली गाळ राहत नाही. म्हणजे वेस्टेज काय राहत हा हा 100% ते विरघळते पाण्यामध्ये. हा. आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत. किडीला मला त्याचा चांगला फायदा झाला. चांगला फायदा झाला. आता हे बघा, सरांनी कसं सांगितलं की मार्केटमध्ये ह्युमिक आणि आपल्या ह्युमिकमध्ये काय फरक माहिती आहे का? आपल्या रूट मॅजिकला पाण्यात टाकल्यानंतर ढवळायची गरज लागत, ती त्याचं काम करतंय. मी तर म्हणतो पुडा फोडायचा, पाण्यात टाकायचा, निवांत डुलकी घ्यायची आणि मग मोटर चालू करायची. एवढा आपलं रूट मॅजिक 100% वॉटर सोल्युबल आहे. म्हणून आमच्या शेतकरी साहेबांनी तुम्हाला काय दिली? गॅरंटी वॉरंटी. म्हणजे काय? शेती तुमची, खात्री आमची. खरे खोटे म्हणजे रिझल्ट आहे. आता आलेले जे शेतकरी बांधव आहेत जे आमच्यावरती विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? 100% ठेवला पाहिजे. कसं आहे, शेवटी आपण जोपर्यंत वापरत नाही, कसं आहे, आता आपण शिंदे साहेबांची किंवा तुमच्या कंपनीची खात्री करायची असेल तर आपण 100% तुमचं नाव येऊ द्या. पण एक रूट मॅजिकची आपण जर पुढे 220 रुपयाची नेली आणि आपण ती जर आपल्या जे एखाद्या ओळीला सोडायची नाही आणि तुमच्या इतर सर्व बागाला सोडायची, तर त्याचा रिझल्ट आपल्याला त्याच वेळेस मिळेल. शिंदे साहेबांनी किंवा तुम्ही सांगण्यापेक्षा आपण जर त्याचा रिझल्ट घेतला तर हा सगळ्यात मोठा गुरु असतो आपला. विश्वास किंवा आपला आत्मविश्वास जो असतो, आपण अगदी कंपनीचा सुद्धा त्याची माहिती घेतली पाहिजे. आपण पण प्रयोग कंपनीवर केला पाहिजे. कंपनी खरं सांगते का खोटं सांगते. तर आपण ह्या कंपनीचा तुमचा रिझल्ट मी घेतलेला आहे. इतर शेतकऱ्यांनी नक्की ते वापरलं पाहिजे. नक्की वापरलं. 100% बघा, शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जोपर्यंत तुम्हाला खात्री येत नाही औषध भारी का खराब आहे, मग ह्यासाठी काय करायचं? समजा तुमचा 40 गुंठ 1 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये 40 सर आहेत. उदाहरणार्थ किती सर आहेत? उदाहरणार्थ, बरोबर ना? त्या 40 सरामध्ये मधल्या सर सेंटर किती? 20. 20 मधल्या सेंटरच्या 2 सराला हे वापरायचं. मधल्या कडच्या नाही कुठल्या. आणि बाकी सगळ्या ऊसाला वापरायचं. तुम्हाला काय दिसणार? रिझल्ट म्हणजे काय? दूध का दूध, पाणी का पाणी. माझे नाव अजनाथ मच्छिंद्र मागे राहणार भोसे. कुठल्या पिकाला वापरले तुम्ही? 1 एकरचा प्लॉट आहे केळीचा. हा. आणि मी 1.5 महिन्यानंतर हे वापरले. बरं. माझं मी रासायनिक डोस 1.5 महिन्यानंतर टाकलं होतं. हा. आणि आज अखेर मी फक्त 6 केंद्र सोडली. केळी स्पेशलची, बायोसमृद्धी केळी स्पेशलची तुम्ही 6 केंद्र सोडले. मग त्याला तुम्हाला फरक काय आला? स्पेशलचे 2 हा. आणि समृद्धी बाई हे 2. हे 2 आणि ज्ञानशक्ती 2. ज्ञानशक्ती 2. बरं. ह्याचा काय फरक पडलाय? अगदी 100%. अशी एक करगोळी सारखी मुळी चालू आहे आता सध्या. हो. जर तुमचा प्लॉट जर आम्हाला बघायचं म्हणलं उद्या सकाळी हो, येऊ तर बघू शकतो का? हो नक्की. हो नक्की. म्हणजे रिझल्ट 100%. आणि माझ्या केळीचं 1 तारखेला 6 महिने पूर्ण होतात. हा हा आता 8 दिवसाच्या आत माझी येण चालू होती केळीची. हा 6 महिने पूर्ण व्हायच्या हो, हो. तोवर ती येण चालू झालेली
आहे म्हणजे रिझल्ट 8 दिवसात चालू होत्या चालू होते. मग आता खरं सांगा साहेब, जर तुम्ही हां माझ्या केळीला 36 ते 40 इंच बुंदा बुंदे साईज किती 36 ते 40 इंच. शेतकरी मित्रांनो स्वतः मोजून आलाय नक्की, तरी व्हिडिओ काढा ह्यांना दाखवा. ओके, रिझल्ट आहे. मग आलेले शेतकरी बांधवांनी वापरावं का? 100% वापरायला पाहिजे. नक्की. मग ह्यांनी आमच्या तुमचा खोडवाग लागण आहे सांगा. लागण आहे. हा. माझे लागण आहे 6x4 वरती. लागण 6x4 वरती केळी लागण केली मी. हा. 16,500 रोप आहेत माझ्या शेतामध्ये एका हा. एकरमध्ये. हा. 1650. हा, मी 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट हो. आहे. नक्की हो, उद्या बघायला या तुम्ही. नक्की हा, 100%. खरं बघा. आणि माझं ऊस पण किती गेलं माहिती आहे? हा कमीत कमी 45 टन इकरी माझी. पास. अजून काय पाहिजे साहेबराव? 3 वर्ष झाली मी मिरची घ्यायला लावली होती. हा माझं त्यावेळेस 1400 झाड होती मिरची केळी. हा तर माझी केळी 53 रुपयांनी किलो गेली होती. हा. 27 टन 700 किलो माल निघाला होता एका एकरामध्ये. 27 टन 600 किलो 600 किलो एका एकरामध्ये. हो. आणि रेट काय? रेट 53 रुपये. कसा कॅल्क्युलेशन करा? चॉपणार आणि माझा खर्च फक्त 73,000 रोपा सहित. रोपा साहेब नक्की म्हणजे रिझल्ट. आणि ऐका की 9 जिल्ह्यातून लोक माझी केळी पाहायला आलते. ओके. आणि राजेश कंपनी माझं मुलाखत तर घेतली. हा, हा. आणि 1 तास शूटिंग चालू होती. 1 तास शूटिंग चालू होती. बर बर बर. हा हा देवाय पाटलाची मुलगी आली ती स्वतः माझ्या कानावर. हा आलती ना? बघा हो. त्यासाठी आपल्याकडे एक दमदार प्रोडक्ट आहे केळीसाठी. नाव काय? बायो समृद्धी केळी स्पेशल. ह्याचं काम काय सांगतो? रोप लागण केल्यापासून बुंद्याची साईज वाढवणं. फक्त सोडायच्या आधी परत एकदा विनंती, शिंदे साहेबांना काय घ्यायची? चिकट टेप. आणि ही सोडायच्या आधी त्या बुंद्याला काय गुंडळायचा? एवढं रोप असतं का ना, एवढं रोप त्याला काय गुंडळायची? फक्त एका वेग लावायची, गहूभर जागा ठेवायची. ही सोडायचं. ही सोडल्यापासून तुम्हाला 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या 9व्या दिवशी 2 बोटं अंतर पडणार. हा परत ही सोडायच्या आधी टेप असतो आपला, टेप मोजायचा, टेप 15 उंची. फक्त त्या पानानंतर मोजायचं 4 इंच 5 इंच का 6 इंच जे काय असेल ते. आणि त्याचा GPS मध्ये काय करायचा? फोटो. आणि मग हे सोडायला चालू करायचं. तुमच्या जे रेग्युलर पानाचं अंतर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 4 इंच अंतर वाढवणार. किती इंच? मग अंतर वाढलं की काय झालं? पानात अंतर वाढलं की घडाची साईज आळंबी बळबी होणार म्हणजे होणार. आणि आपल्या केळीला कमीत कमी लागण केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत 40 41 42 43 44 40 पानं निघालीच पाहिजे. तेव्हा कुठं 30 35 40 किलोचा घड निघू शकतो. खरं आहे का खोटं आहे? बरोबर आहे. मग आपण बुंदे साईजसाठी काय करतो? ही सोड ती सोड आणि काय रिझल्ट येत नाही. त्यामुळे ह्याचा चिकट टेप नाही सरली तर ऊसासाठी आमच्याकडे आहे. कशासाठी आहे? ऊस स्पेशल आमच्याकडं आहे. नंतर डाळिंबासाठी आमच्याकडं आहे. नंतर केळीसाठी आमच्याकडं आहे. कुठलं पीक राहिलं अजून? द्राक्ष. हो का? हे बघा, हे आमच्याकडे द्राक्ष स्पेशल आहे. ह्याची बी गॅरंटी आणि वॉरंटी. हां कधी सोडायचे? मला दिवस सांगा द्राक्षाचे किती. द्राक्ष धरल्यापासून छाटणी केल्यापासून ती द्राक्ष किती दिवस उतरवतो आपण? 135 दिवस. बरोबर ना? मग हे 4 महिन्याच्या पुढं 4 महिन्याच्या पुढं हे दर 10 दिवसात सुटलं पाहिजे. स्टेज फीस बघायचं. कारण काय झालं माहिती आहे का? डोक्यात खूळ घातल्या. 35 दिवस 45 दिवस हे दिलं तिला काय नाही. ह्याला किती दिवसात सोडायचं? दर 10 दिवसाला एकरी 5 लिटर सुटलंच पाहिजे. मग 1 तारखेला सुटलं की 10ला, 10ला सुटलं की 20ला, 20ला सुटलं की 30ला, 30ला सुटलं की 10ला. हे करावं. मग ह्याच्या आधीमध्ये जी काय तुम्हाला डोकं लावायचंय, आधीमध्ये जी तुमचं जुनं परंपरा आहे ते कुठं सोडायचं? ह्याच्या आधी. आणि पण मी गॅरंटी देतो ही सोडलं की तुम्हीच म्हणणार होता सोडायची गरज. बरं काय लागतो सगळ्यात महत्वाचं? कॅनॉपी. अगोदर मुळी सोडावं लागेल. ते सांगतो की ह्याचा विषय चाललाय कायचा? केंडाचा. आता त्याच्या आधी काय सोडायची? या मुळी काय सोडायची? या पहिलं पाणी दिलं, ऑक्टोबर छाटणी केली. पण आमचा माणूस तुमच्या बागेवरती एप्रिल छाटणी मस्त काम करणार आहे. ऑक्टोबर लगेच ह्यांच्या नारळाला फास लावायचा. एप्रिल पासून कुठनं? एप्रिल पासून आमचा माणूसच्याकडे तुमची द्राक्षाची बाग द्यायची. ही तुम्हाला डेव्हलप करून देणार एप्रिलमध्ये. काडी फिडी आमोक फलानं जी काय असेल ती. मग पहिल्यावर कधी उतरायचं तालमीत? ऑक्टोबरला. आपण काय म्हणतो? सर्व बी ऑक्टोबरला
तालीम बी ऑक्टोबरला आणि जत्रा बी ऑक्टोबरला, आणि आपण म्हणतो मग काय घड जिरलेला आहे, ममी झालेली आहे, गुळी झालेला आहे. टेन्शन घेऊ नका, ही मुळी काम करतं. काका कसं काम करतं? तुमच्या मुळीचं टेन्शन कोणा सोडून द्या, ह्या पाकिटावरती. कशावरती? ह्याच्यावरती. आणि बाकी टेन्शन कसं सोडून द्या. हां, आणि दुसरं द्राक्षाला काय लागते आपल्याला? साईज सोडून द्या. हो, टेन्शन घ्यायची गरज. थंडीनं मुळी थांबलेली आहे. काय बी थंडी असू, तुमचं 10 अंश टेम्परेचर होऊ द्या तरी आमचं काम करणार. फक्त इमाने बाहेर सोडलं असं नाही माझं आयला थंडी लेवाशी सोडू का नको, तसं नका करू, सोडावं लागल. तिथं मी काय करू शकत नाही. तुमची कसली मुळी बंद पडू द्या, ही तुमचं काम करणार म्हणजे करणार. टेन्शन घ्यायची गरज. तुम्ही टेन्शन आमच्या औषधावरती काय करा, सोडून थंडी असू नाही तर 45 अंश टेम्परेचर होणार असू, फक्त हे वापरावं. पहिली गोष्ट, जर तुम्हाला वाटलं, जर तुम्हाला करमलंच नाही मला NPK सोडल्याशिवाय, NPK म्हणजे काय? 0-32-34, 12-61, 13-40-13, 13-0-45, 0-60-20, तर आमच्याकडे पर्याय आहे. तेव्हा ही आमच्याकडे सगळं आहे. केंडामधलं 13-40-13, 13-0-45, 12-61, 19-19, 0-52-34, 0-60-20, 0-0-50, पोटॅशियम 0, कॅल्शियम नायट्रेट. पण इथं बघा, इथं काय शब्द लिहिला आहे? रामा 13-40-13. ह्याच्या बॅक साईडला काय लिहिलं? ह्यात काय काय टाकलं इथं वाचावं जरा. हो इथं तिकडे काय टाकलंय? मायक्रो एलिमेंट आणि ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्ट आणि सीड एक्स्ट्रॅक्ट. ह्या सुद्धा केमिकल आहे की, मी नाही म्हणत नाही. ह्या प्रोडक्ट आमच्या ह्या फक्त ह्या प्रोडक्टमध्ये, पण ह्याच्यामध्ये 50-50चा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय? 50% केमिकल आणि 50% ऑर्गॅनिक. म्हणजे तुमची जमीन देशोधडीला लागणार नाही, पण 0-32चं काम करणार, 12-61चं काम करणार. फक्त तुम्हाला त्या पोत्यावरून आमच्या केंडावर यावं लागलं. पोत्यावर पोती इसरायची, केंड चालू करावी लागते. प्लस जर तुम्हाला वाटलं की बघा आपल्या पिकाला सगळ्यात जास्त गरज काय असते? नत्र, स्फुरद आणि पालक. आमच्याकडे प्रोडक्ट आहे. नत्र म्हणजे काय? नायट्रोजन. पिकाला गरज असते का नायट्रोजनची? असते. तुम्ही त्याच वेळेस देऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की आता नायट्रोजन अपटेक झालं पाहिजे तर एकरी 1 लिटर कुठल्या पिकाला, ज्या पिकाला नायट्रोजनची गरज आहे त्या पिकाच्या त्या अवस्थेला तुम्ही देऊ शकता. दुसरं आहे पी म्हणजे काय? फॉस्फरस लेवल वाढल्याशिवाय पीक काय जोमात येत नाही. मग फॉस्फरसची गरज कधी असते? कुठलंही पीक सेटिंग झाल्यापासून पुढं तुम्ही ते देऊ शकता. आणि के म्हणजे काय? पोटॅशची गरज कधी असते? परिपक्व, हो, त्यात तुम्ही देऊ शकता. म्हणजे NPK, ॲझोटोबॅक्टर, फॉस्फेट बॅक्टर आणि पोटॅश बॅक्टेरिया. टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि याचा जो रेशिओ आहे 2:10 आहे. 2:10 बिंदास वापरा. तुम्हीच सांगणार शिंदे सरांना की रिझल्ट लय भारी आलेला आहे. 25% रासायनिक तुम्हाला वापरायची गरजच नाही, फक्त हे वापरावं लागल. द्राक्षाला, डाळिंबाला, बरोबर ना, किळीला काय लागतो? पोटॅश लागतो. मग पोटॅशमध्ये आपण काय सोडतो? पोटॅश सोडतो की. पोटॅश कसं? पोत्याव. हां, हे काय आपलं रोडोके ऑर्गॅनिक पोटॅश आहे. ऑर्गॅनिक पोटॅश याचं प्रमाण आहे 0.25 ग्रॅम प्रति लिटर. 0.25 म्हणजे 0.25 म्हणजे 200 लिटरला 50 ग्रॅम ऑर्गॅनिक पोटॅश. ऑर्गॅनिक पावडर आहे. ही कुठल्याही पिकाला, कुठल्याही स्टेजला कार्य करते. एक्झाम्पल, डाळिंबाला तुम्ही चौकी अवस्थेत मारली, पोटॅश वाढली की कळी फेकणार म्हणजे फेकणार. द्राक्षाला त्या अवस्थेला मारली, पोटॅश फेकणार म्हणजे फेकणार, बरोबर ना. पण याचा वापर तुम्ही कुठल्याही पिकाला फवारणीद्वारे 50 ग्रॅम आणि ड्रिपद्वारे 50 ग्रॅम करू शकता. पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. याचा फक्त एकरी खर्च एका बॅलरचा, एका एकराचा फक्त 700 रुपये. फक्त किती? 700. पोटॅशची गरज कशाला असते? परिपक्वता आणि फुगवण्यासाठी, काडे फुगवण्यासाठी, काडे पिकवण्यासाठी. तुम्ही याचा जास्त वापर कधी करू शकता? एप्रिलच्या छाटणीला वापरू शकता. किंवा ज्यावेळेस तुम्ही डाळिंबाची बाग ताणाव सोडता ना, ताणाव विश्रांती काळामध्ये याचा वापर करू शकता. काडी बनली की काटा बनला. हे कळी काढायची असेल डाळिंबाला, आपण कळीसाठी काय मारतो का नाही मारतो? तरी कळी निघत नाही, बरोबर ना. हे आपलं रामा मॅजिक आहे. हे रामा मॅजिक 1 लिटरला 2.5 ml. ही चौकी अवस्थेत तयार होताना 1 स्प्रे, गुंज अवस्थेला 1 स्प्रे आणि फ्लावरिंगमध्ये 1 स्प्रे. 3 स्प्रे करा, तुमची बाग फेल जाणार नाही. पण 1 लिटरला किती मिली? 2.5 मिली. म्हणजे 200 लिटरला 500 मिली वापरावं लागेल. स्पेशल कशी काम करते? ही कळीवरती खूप चांगल्या प्रकारे काम करते. प्लस डाळिंबाला काय आला पाहिजे? कलर. द्राक्षाला काय आला पाहिजे? कलर. किड्याला काय आला पाहिजे? कलर. आता उसाला कलरची काय गरज नाही. तर स्पेशल प्रोडक्ट आपलं कलरसाठी, शायनिंगसाठी. रंगारी हे कधी मारायचं? शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये, हार्वेस्टिंगच्या आधी 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस आधी आपल्याला डाळिंबाला किंवा तुमच्या द्राक्षाला किंवा केळीला आपल्याला मारायला चालू करायचं. याचे कमीत कमी 2, जास्तीत 3 हात झालेच पाहिजे. 1 लिटरला 2.5 मिली. 1 लिटरला किती?
2.5 मिली. याचा खर्च आहे अर्धा लिटरचा 510 रुपये. 510 रुपये म्हणजे समजा 3 फवारण्या केल्या तर खर्च किती आला? 1530. पण जसं आपण लिपस्टिक लावतो, लाली लावतो का नाही, बरोबर ना, तसंच हे तुमच्या डाळिंबाला लाली लावल्यागत कलर येणार म्हणजे येणार. पण ह्याच्यावर काय ठेवा लागल? विश्वास. काय जर तुम्ही 3 फवारे केले तर डाळिंबाला तुमच्या डाळिंबाला शेजारच्या पेक्षा कमीत कमी 10 रुपये किलोला ज्यादाच मिळणार. द्राक्षाला बी 2-3 रुपये ज्यादाच मिळणार. किडेला बी 2 रुपये ज्यादाच मिळणार. फक्त फवारावं लागल. आता पण आपण बुरशीनाशक वापरली कशी हो? जैविक का केमिकल? गांडूळ काय झाला? हां, त्यासाठी आपल्याला एक जैविक बुरशीनाशक आहे, बायो इन्व्हर्टर चिटोसान 10%. चिटोसान 10% हा त्यामध्ये कंटेन्स आहे. ह्या जेवढ्या काय बुरशी आहेत ना, बुरशी, भुरी, दावण्या, म्हणजे जेवढ्या काही आपल्या फळाला डाग पडतात, पानाला डाग पडतात, त्या सगळ्या डागावरती काम करतं. याच्यामध्ये अर्क कशाचं तुम्हाला सांगतो? अर्क, जसं मी तुम्हाला काय म्हणलं की याच्यामध्ये अर्क कशाचा आहे? निमकरंजमध्ये. हां, ह्याच्यामध्ये अर्क कशाचा आहे? निम आणि म्हणजे निमतेल आणि करंतेल. माणसाला मारणार नाही, गांडुळाला मारणार नाही, पण ड्रॉप कंट्रोलमध्ये येणार म्हणजे येणार. तसं आमच्याकडे खत्री प्रोडक्ट आहे बायो इन्व्हर्टर. याच्यामध्ये काय सांगतो, काय कंटेन्स काय सांगतो? कासवाचं कवच, वरचं कवच कसं असतो? ट्रक गेली तर काय होत नाही, खरं का खोटे? आणि खेकड्याचं कवच कसं असतं? खेकड्याचं त्याला बी काय होत नाही, पण ती माणसाचा कार्यक्रम करतं. तर याच्यामध्ये खेकड्याचा कवच आणि कासवाचा कवचाचा अर्क आहे. म्हणजे जैविक केमिकल? नक्की नक्की. म्हणजे रेसिड्यू द्राक्षाला आज मारा, उद्या युरोप सॅम्पल चेक करा, फेल जाणार नाही. डाळिंबाला आज मारा, उद्या युरोप सॅम्पल चेक करा, फेल जाणार नाही. वांग्याला आज मारा आणि उद्या सॅम्पल चेक करा, फेल जाणार नाही. 1 लिटरला 2.5 ml. 1 लिटरला हे कधी मारायचं? दर 15 दिवसाला. निमकरंज किती दिवसाला? ही 10 दिवसाला. आणि हे किती दिवसाला? हे 15 दिवसाला तुम्हाला मारावं. हे दोन्ही जर औषध मारली तरी तुमचा 50% 60% रासायनिक खतांचा खर्च कमी होऊ शकतो. फक्त इथं आहे द्राक्ष बागायतदार. द्राक्ष बागायतदार कोणाला बी हुंगून विचारत नाही, त्याचं डोकं चालवतो. सायझर 999 कायसाठी? द्राक्षाचा पॉईंट काढायला. द्राक्षाला काय लागतो? पॉईंट काढल्या काय होतो मार्केटमध्ये? हे पॉईंट काढण्यासाठी आपल्याला एक प्रोडक्ट आहे सायझर 999. लय खत्री पॉईंट काढतं. 1 लिटरला 2.5 मिली. आणि जैविक आहे, पिले तरी काय होणार नाही. 1 लिटरला किती मिली? 2.5 मिली वापरावं लागला. तुम्ही काय वापरता? चिलेटेड मायक्रोडन वापरता का ना? वापरता चिलेटेड मायक्रोडन. हां, मार्केटमधलं कुठलंही चिलेटेड मायक्रोडन घ्यायच्या आधी घ्या, कुठलं बी घ्या आणि आमचं बी घ्या. एक काचेचा ग्लास घ्यायचा, काचेचा ग्लास, त्याच्यामध्ये पाणी भरायचं पूर्णपणे. मग ते पाण्याचा pH असू अगर नसू, नदीचं पाणी असू तर वड्याचं असू किंवा फिल्टरचं पाणी असू, त्याच्यामध्ये मार्केटमधलं काय करायचं? चिलेटेड मायक्रोडन घ्यायचं आणि त्यात टाकायचं आणि ढवळायचं. मिक्स होणार नाही. ही फक्त वापरा आणि मिक्स करून मला सांगा. 100% काय होणार आहे? मिक्स होणार म्हणजे होणार. सरांचा की 5 कुटिंग करायला मी तयार आहे, पण हुमणी लागती, वाळवी लागती का लागती? खरे खोटे? इथं किती टक्के लोक 5 कुटी करतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे लय झालं 10%. किती झालं? कारण का 5 कुटील्यानंतर ते 5 कुजत नाही. मग कुजलं नाही काय लागती? हुमणी. अजून काय बी लागतं ना. ओके, मग ते कुजवण्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट आहे डिकम्पोजर, बायोक्रांती डिकम्पोजर. 15 लिटरच्या पंपाला 250 मिली घ्यायचं किंवा डायरेक्ट 200 लिटर पाणी करायचं, त्यात हे 5 लिटर टाकायचं आणि पंप भरायचा आणि त्या 5 लिटरवर काय करायचा? फवारायचा. पण फवारण्याच्या आधी काळजी घ्यायची, त्या 5 लिटरला पाणी लागलं पाहिजे. म्हणजे आधी काय द्यावं लागेल? त्या 5 लिटरला आधी पाणी फिरवावं लागेल, पाणी पाजावं लागेल. पाणी पाजलं की माती 5 लिटर जाती, थोडं ओलं होतं. ओलं झालं घ्यायची, फवारणी करायची आणि ड्रिपमधनं पाण्यातनं 5 लिटर सोडायचं. म्हणजे खालनं 5 आणि वरनं 5. हे फवारल्यापासून आणि सोडल्यापासून 60 दिवसामध्ये तुमच्या पाल्या पाचोळ्याची माती होणार म्हणजे होणार. आणि जरी हुमणी लागली असं तुम्हाला वाटलं तर आमच्याकडे हुमणीसाठी स्पेशल आहे. हुमणीसाठी एक स्पेशल प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे बकासूर. नाव काय? ऑर्गॅनिक पावडर आहे. ऑर्गॅनिक पावडर आहे. पहिली गोष्ट, आपण हुमणीसाठी काय वापरतो का? नक्की. त्याने गांडूळ काय झाला? गेला. ह्याने गांडूळ मारणार, उलट गांडूळ काय होणार? वाढणार. एकरी 250 ग्रॅम. ऊसाला कमीत कमी वर्षातनं 4 वेळा गेलं पाहिजे. डाळिंबाला वर्षातनं 2 वेळा गेलं पाहिजे. किळेला सीझनमध्ये कमीत कमी 2 वेळा गेलं पाहिजे. एकरी 250 ग्रॅम, सॉरी एकरी 500 ग्रॅम. खर्च आहे फक्त 1330 रुपये. खर्च किती? 13. स्वस्त का महाग आहे? पण तरी पण लोक महाग आहेत असं म्हणतात. महाग आहेत तुम्हाला मी घरगुती प्रयोग सांगतो. जर हुमणी घालवायची असेल तर घरगुती. पण त्याला असं नाही म्हणायचं मला काय होणार नाही आणि मला काय जमणार नाही. तुमच्या बांधाला रुईटी असते, रुईटी आपण हनुमानाला माळ घालतो, मारुतीला
काय करतो हुमणी काय असते रुईटी असते ती तुमच्या रानातली रुईटी 30 किलो म्हणजे बुडासकट खोडासकट फांदीसकट पानासकट उपटून आणायची 30 किलो किती किलो 30 किलो अशी बारीक 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 कुटायची म्हणजे अशी कट करायची आपण जसं काकडी कट करतो तसं 30 लिटर पाणी घ्यायचं त्या 30 लिटर पाण्यामध्ये 30 किलो रुईटी अशी गादा 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 उकळत ठेवायची म्हणजे भाजी शिजवतो तशी ती शिजून 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 त्या 30 लिटर पाण्याचं 15 लिटर पाणी राहिलं पाहिजे ते 15 लिटर पाणी घ्यायचं 200 मध्ये टाकायचं आणि ड्रिप बनणं सोडायचं तरी होऊन निघाय मला हा प्रयोग कसा आहे घरगुती ह्याला पैसे किती लागणार आहेत किती लागणार आहेत पण लोकांना फुकट आवडत नाही ती म्हणा मी 1300 खर्च करतो पण ती कवा आणायचं बांधायला जायचं ते हुडकायचं ती मला काय जमणार विंचू चावल्यावरती डॉक्टरकडे गेला आहे का नाही पण गेल्यास कोणाकडे मुळी खाल्ली की इंचू उतरायचा थांबतो का नाही थांबतो मग ताकद जास्त डॉक्टरकडे काय होते मध्ये नक्की तसं मी तुम्हाला ह्याच्या आधी काय वापरायला सांगितलंय रुईटी नसल लय जाळीशी असेल तर आमच्याकडे प्रोडक्ट तयार आहे खर्च किती 1330 नाव काय बकासूर मध्ये बैल फेमस झालता ना तर त्या बैलाने आमचं नाव कॉपी केलेलं आहे आम्ही त्यांचं केलेलं नाही बकासूर आपल्याकडे प्रोडक्ट आहे टेन्शन घ्यायची गरज नाही तुमची हुमणी असो वाळवी असो किंवा मुंगी असो खूप चांगल्या प्रकारे काम करते याची तुम्ही फवारणी करू शकता आणि पाडपाण्यात सोडू शकता टेन्शन घ्यायची गरज नाही ह्यातलं पाणी कसं आहे जमीन आपलं पाणी कसं शार्पड आणि आपल्या जमिनी काय आला पांढरा थर आलेला आहे त्यासाठी आपल्याकडे बायो 100 नावाचं प्रोडक्ट आहे हे तुम्ही जी केलं सोडता ना आपल्या कंपनीची त्याच्यामध्ये फक्त 250 मिली मिक्स करायचं आहे 2 महिन्यातनं एकदा हे जर मिक्स केलं तर पाण्याचा पीएच जमिनीचं पीएच कंट्रोलमध्ये आणतं हे दाखवले बघा काय करतं कंट्रोलमध्ये आणतं पाण्याचं पीएच कंट्रोल आला की जमिनीचा पोत सुधारला म्हणजे सुधारला आता जमिनीचा पोत कशामुळे खराब चाललाय रासायनिक खत पाणी याच्यामुळे वाढत वाढत चाललेला आहे त्यासाठी आमच्याकडे प्रोडक्ट आहे टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणजे आपल्याकडे प्रोडक्ट भरपूर आहे दुसरं झिंक बोरॉन म्हणजे काय रेग्युलर आहे पण मी काय सांगितलं मार्केटमधलं झिंक मार्केटमधलं बोरॉन मार्केटमध्ये चिलट आणायचं एक काचेचा ग्लास घ्यायचा त्यात फक्त पाणी घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे दुसरं तिसरं काय घ्यायचं नाही आणि त्या पाण्यात ती मार्केटमध्ये टाकायचं ढवळायचं किती ढवळा काहीच होणार ती दिसणार तुम्हाला असं ओबड दिसणार आणि हे टाका तुम्हाला हे टाकलेलं कळणार नाही एवढं भारी प्रोडक्ट आहे प्लस त्यानंतर आपण तुम्ही काय वापरता मार्केटला मायक्रोरायझा वापरता का नाही वापरता का 100 ग्रॅम किती रुपयाला असतो 400 500 मार्केटमधला रिझल्ट येतो का मला माहिती हे आमचा 1200 IPचा आहे किती IP आहे 250 ग्रॅम एक डोस आहे आणि 250 ग्रॅमचा खर्च आहे फक्त 850 रुपये स्वस्त आहे का महाग आहे किती ग्रॅम आहे पाहुणं 250 ग्रॅम रिझल्ट नाही आलं तर मुळी डेव्हलप करण्याचं काम करते मुळी डेव्हलप ॲटलिस्ट 2 महिन्यात एकदा कोणा पण गेलंच पाहिजे मुळी वाढली की खायची तोंड वाढली की अन्नद्रव्य वाढलं की रोग येणार नाही रोग कधी येतो मुळी बंद पडली आणि मला एक विनंती करायची प्रामाणिकपणे इथला कुठला डाळिंब बागायचा कोणी हात वरती करा डाळिंब बागायदारांनी हात वरती करा एकच आहे 2च आहे 3च आहे 4च आहे 5 आहे ओके डाळिंब बागायदारांना मला विनंती करायची की तुम्ही बहार धरल्यापासून बहार तुटेपर्यंत किती वेळा बेड उकरून मुळी चेक करता बहार धरल्यापासून बहार तुटेपर्यंत किती वेळा बेड उकरून मुळी चेक करता मुळी आडवी पळती उभी पळती काळी पडली तांबडी पडली किती वेळा चेक करता किती वेळा बघा आता माझा शब्द लिहून घ्या डाळिंबाची मुळी दर 5 दिवसाला जायचं उकरायचं आणि चेक करायचं किती दिवसाला तरच पावणं 1 किलो डाळिंब निघू शकतं तरच 500 झाडामध्ये 20 लाख रुपये होऊ शकतात पण किती दिवसाला मुळी चेक करायची डाळिंबाची 5 दिवसाचा आणि किडीची किती दिवसाला 5 दिवसाला किती दिवसाला हा मग चेक करायचं म्हणजे काय झाड उकरायचं नॉर्मल बेड उकरायचा बघायचं हा ओके काय अडचण आणि त्या मुळीशी बोलायचं त्या मुळीपाशी बसायचं असं का झाडापाशी अशी मुळी उकरायची मुळीला एकच सांगायचं टेन्शन घेऊ नको रूट मॅजिक रेग्युलर सोडतोय त्यामुळे तू काय बंद पडणार नाही आणि मी काय तुला बंद पडून देणार नाही असं कोणाला म्हणायचं मुळीला कारण आपल्याला काय प्रोडक्ट आहे टेन्शन घ्यायची गरज हा पण केळीची मुळी डाळिंबाची मुळी पेरूची मुळी किती दिवसाला चेक करायची हा आता ऊसाची मुळी लई नाही पण महिन्यातनं एकदा चेक करा राव चलती का बंद पडली का महिन्यातनं एकदा म्हणजे 12 महिन्यात 12 वेळा एक डझन वेळा चेक करावी आणि जर मुळी नाही चालली तर काय वापरायचं 2 प्रोडक्ट आहेत कॅल्शियम बोरॉनची पिकाला गरज असते की नाही असते कॅल्शियम आणि बोरॉन पण मार्केटमध्ये कॅल्शियम बोरॉन घेतो कसं असतं ते केमिकल बेस असतं पुढवलेलं असतं ह्याच्यावर स्पष्ट लिहिलं बघा ह्याच्यावरती बॅक साईड इथं वाचावं जरा हां इथं काय लिहिलं बघा ऑर्गॅनिक इन ॲक्टिव्ह फिश बोर बेस कॅल्शियम कशाने कॅल्शियम काढले फिश म्हणजे काय
मासा. आणि ह्याच्यामध्ये काय लिहिले? नॅचरल प्लांट ड्युरेशन बेस्ड बोरान. प्लांट म्हणजे काय? पानं. पानातनं बोरान आणि माशातनं कॅल्शियम. कसं प्रोडक्ट आहे? नाही जैविक का? नक्की. आता मार्केटमध्ये आणतो ते कसं सांगायची गरज नाही. 1 लिटरला 2.5 मिली, 1 लिटरला 2.5, सोडायला 1 लिटर वापरू शकता. आता कॅल्शियम कधी वापरायचं ते मला सांगायची गरज आहे. कॅल्शियम प्रत्येक फळबागेला 15 दिवसाला महिन्याला लागतं, म्हणजे लागतं. आमच्याकडे सगळे प्रोडक्ट रेडी आहेत. प्लस फॉस्फरिक ॲसिड. काय म्हणतो मी? फॉस्फरिक ॲसिड, बरोबर ना? आता तुम्ही हसणार, तुम्ही काय होणार? राव माझं गोट्यात निळं ड्रम पडलंय 35 किलोचं आणि 1000 रुपयाला मिळतं आणि रिझल्ट काही येत नाही. हे आमचं प्रोडक्ट आहे. हातात घेऊन बघाव किती सांगा वजन. तिकडे द्या वजन सांगा, अंदाज सांगा. 2 किलो. तरी ह्यांच्याकडे द्या बरं. तर ह्यांच्याकडे ह्यांना जरा अनुभव. 2 किलो. किती किलो? नक्की. काटा आहे का होईल? काटा. मी खरं सांगतो, नियमाने हे याच्यावर स्पष्टलेलं 1 किलो, 1 kg किंवा 1 लिटर, 1 किलो किंवा 1 kg लिहिलेलं आहे. पण हे जर तुम्ही काट्यावर ठेवलं तर 1 किलो 600, 1 किलो 700, 1 किलो 800, 1 किलो 900 भरू शकतं. कुठल्याही पिकाला फक्त फॉस्फरिक ॲसिड आमचं म्हणजे रामाचं फक्त 1 लिटर द्यायचं. किती असेल? 1 लिटर. आणि 1 लिटरची किंमत आहे फक्त 350 रुपये. फक्त किती? हा, तुम्ही म्हणणार राव मी 350 5 लिटर आणतो, ती स्वतःलाच चुना लावून घ्यायचा असतो, तर काही रिझल्ट येत नाही. हे लय वापरायचं नाही, फक्त 1 लिटर. ही सगळी कामं तुम्हाला करून देणार. म्हणजे पेरू ती खूप चांगल्या प्रकारे काम करते. पेरूची मुळी चालत नसेल, बंद पडली असेल, पिवळा पडला असेल, कळी नीट होत असेल, आपल्याकडे रेग्युलर मटेरियल आहे. प्लस मायक्रोन्यूट्रन, जैविक मायक्रोन्यूट्रन आहे. मायक्रोन्यूट्रन 555 एकरी फक्त. हा, काटा चांगला हवा बाबाने. कर बरं चालू. अयो बघा पाहुणं, बघा किती भरलंय. बघा 2 किलो. आता नियमाने किती किलो द्यायला पाहिजे कंपनीने? 1 किलोची बाटली ना, पण दिलं किती? मापात ताप कंपनी करत नाही. हा या पाहुणं किती आहे सांगा. 6 किलो. किती किलो? मला सांगा, खरं सांगा, नियमाने कंपनीने किती लिटर द्यायला पाहिजे? 5 लिटर 200. 5 लिटर कारण 200 ग्रॅम कशाचं वजन असतं? ड्रमचं. दिलंय किती? 6 किलो 600. मापात पाप केलं का? कारण का नाव काय कंपनीचं? देवाचं नाव आहे. फसवून जमत नाही. फसवून जमणार का? अजिबात तुम्हाला कंपनी फसवणार. कुठलं बी आमचं कॅन मोजा तुम्हाला 6 किलोच्या आत मिळणार नाही. आमचा रिझल्ट काय आहे माहिती का? आम्ही मापात पाप करत नाही. रासायनिक काही वापरलं नाही, सगळं रामायण वापरलं नाही. बर, मग काय रिझल्ट आला द्राक्ष बागेला? पानं ही चांगली आहेत पहिल्यापेक्षा पानं चांगली, कॅनोपी चांगली आहे, ग्लिजिंग चांगली आहे, शायनिंग बी चांगली आहे. अजून तुम्हाला काय काय फायदा वाटतो तुम्हाला? फुगवण पण चांगले. फुगवण पण चांगली आहे. नक्की म्हणजे रिझल्ट चांगलं हाय. ह्या माणसाने फसवलंय का? नक्की. तर मी काय करतो, एप्रिलच्या छाटणीपासून मी वापरताय. एप्रिल छाटणी, ऑक्टोबर छाटणी रेग्युलर तुम्ही वापरता. मग आता मला सांगा ताई साहेब, तुम्ही जर ही खतं वापरली नसती तर पाहिजे तेवढं शायनिंग काळोखी आली असती का? नसती. मग काय आपलं काम? पोत्याव पुती, बरोबर ना? पण आता केंडा वापरायला चालू केलेलं आहे. सांगण्याचा प्रयत्न की ह्या कार्यक्रमाला आपल्या घरच्या लक्ष्मी आलेल्या आहेत. अशा कार्यक्रमाला कोणी येत नाही. ऊसासाठी वापरलंय. बरं, ऊसाला तुम्हाला काय काय अनुभव आला? तुम्हाला चांगला झालाय. फुटवा चांगला झालेला, हिरवा पण झालेला आहे. आता फक्त जे नॅनोशक्ती ऑल इन म्हणून वापरलेलं रिझल्ट 1 नंबर आहे. फॉस्फरिक ॲसिड वापरलेलं आहे, रिझल्ट 1 नंबर आहे. रामकृष्ण हरी. माझं नाव नितीन औदुंबर शिंदे. माझं गाव आहे कानापुरी. माझी स्वतःची 12.5 एकर शेती आहे. माझ्या शेतामध्ये ऊस आहे. माझ्या शेतामध्ये आता सध्याला गहू आहे, मका आहे आणि आता डाळिंबाची बाग पण मी स्वतः लावलेली आहे. आणि गेले 5 वर्ष कंप्लीट झाले मी रामायगडची औषधं वापरतोय. मला चांगला रिझल्ट आलाय, म्हणून मी फक्त सजेशन केले सगळ्यांना बाबा मी वापरले, मला रिझल्ट चांगला आला. तर मला आठवतंय की गेल्या 2 वर्षापासून म्हणजे माझी आणि शिंदे साहेबांची ओळख पण नव्हती. त्यावेळेस मी बोशामध्ये औषध देत होतो. आता सुरुवातीला माझे पहिले कस्टमर म्हणजे अर्जुन माळे साहेब आहेत. त्यांच्या ॲपल बोरीला म्हणजे नवनाथ माळे आणि अर्जुन माळे यांचे ते ॲपल बोरीचे झाड आहेत. म्हणजे आम्ही 300 ग्रामचे ॲपल बोरीची साईज काढली. म्हणजे आपल्या ह्या शिवारातच कोणाचा एवढा माल जोरात नव्हता, एवढा माल त्यांचा जोरात होता गेल्या वर्षी पण. आणि आता चालूला पण तुम्ही बघू शकता. म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे सगळे शेतकऱ्याची पोर आहे. आमची एकच आम्हाला ह्या कंपनीचं काय वाटलं की आजपर्यंत आता मी स्वतः 1,00,000, 2,00,000, 3,00,000पर्यंत वर्षाला औषधं वापरत होतो रासायनिक खताचे. पण तिथे गेल्यानंतर 5 रुपयाचा चहा पण दुकानदार पाजत नव्हता. त्याला जर समोर दुसरा कस्टमर आला तर आपलं बिल करायचं आणि साईडला निघून जायचं. 2 ट्रायला घेऊन जायचं ट्रॅक्टर घेऊन आणि तेवढं गच भरून घेऊन यायचं. म्हणजे वर्षभर पुरलं आपल्याला.
तरी पण 5 रुपये चहा कधी दुकानदार पाहत नव्हतं का, तर त्याच्यासमोर दुसरं कस्टमर आहे, आपण त्याला महत्वाचं नव्हतं. ह्या कंपनीचं मला चांगलं काय वाटलं की औषध घरपोच होते. दुसरी गोष्ट 15 दिवसाला विजिटला माणूस होतोय. आज एखाद्याला विजिटला बोलवायचं म्हणलं की सुरुवातीला त्याला 500 रुपये द्यायला लागते, बरोबर आहे ना. आणि 6 महिन्याचं कन्सल्टिंग त्याला दिलं तर 10, 15, 20,000 रुपये त्याला कन्सल्टिंग फी द्यावी लागते. आता त्याच्या पलीकडे गेले, तुम्ही युट्यूबला इंस्टाला बघताय की ज्यांनी तुम्हाला कन्सल्टिंग केले त्याला 10% उत्पन्न द्यावं लागतं, बरोबर आहे ना. काय ठरवलं की 10% असेल, 20% असेल. इथं तुमच्या आता जसे की शिंदे साहेब असतील किंवा या अख्ख्या तालुक्यातले प्रतिनिधी की तुमच्या बाजारापर्यंत यायला 1ही रुपया कन्सल्टिंग फी घेत नाही, 1ही रुपया व्हिजिट फी घेत नाही. फक्त शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे की ह्यांना काय मिळतं, तर ह्यांना कंपनीचे पगार मिळते, जी कंपनी देते ते आपण देतोय का, नाही. फक्त तुमच्या सगळ्यांसाठी इथं एकत्र येण्याचं कारण किंवा इथं तुम्हाला एकत्र जमवण्याचं कारण काय की जसं आम्ही आमच्या शेतामध्ये ते वापरलं, आम्ही आमचं उत्पादन वाढवलं. मला खरंच म्हणजे मी स्वतः 30 गुंठ्याचा सेपरेट प्लॉट औषध मी बनवला होता आणि ती प्लॉट माझा 10 ते 11 महिन्यामध्ये घालवला होता. माझा 30 गुंठ्यामध्ये 7 टन ऊस गेला, म्हणजे मला एका गुंठ्यात 2 टन ऊस पडला. आणि मी राहायला पंढरपूरला आहे. माझे वडील शेती करतात, वडिलांचं 65 वर्ष. माझ्या शेतीला सगळी ड्रीप आहे. मी दिलेले औषध फक्त वेळेवर वडील सोडून घेतात. आणि मला ह्या गोष्टीला अभिमान वाटला की मी ज्यावेळेस स्वतः अपडेट होतो त्यावेळेस एवढं आवडीत निघत नव्हतं. 30 गुंठ्यात 10-11 महिन्यामध्ये 7 टन. आणि ज्यावेळेस माझे वडील आपल्याला लागले किंवा ह्या औषधांची आम्ही मदत घेतली आणि ती चालू केलं तर 30 गुंठ्यामध्ये 7 टन 10-11 महिन्यामध्ये ऊस गेला. आम्हाला ह्या गोष्टीचा विश्वास पडला आणि तिथून पण आम्ही कंटिन्यू वापरायला चालू केलं आणि सगळ्यांना सांगायला चालू केलं. कंपनीमध्ये आता आम्ही सगळेजण जॉब करतोय. तुम्ही सगळेजण सुद्धा कंपनीवरती विश्वास ठेवा. आज दुकानदारवरती विश्वास ठेवलाच ना, बरं कुठला औषध कोण घरी बनवते का, पण ही कंपनी स्वतः औषध बनवते, बाहेरून कुठे एक्सपोर्ट करत नाही. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, रिझल्ट चांगला आहे, किंमत कमी आहे, खिशाला परवडेल एवढी. आणि आम्ही सगळेजण शेतकऱ्याची मुलं म्हणून हक्काने तुम्हाला सांगेल की तुम्ही औषध वापरा, त्याचा रिझल्ट घ्या. आणि आम्ही सगळेजण तत्पर आहे की तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या. आज फक्त तुम्हाला सांगायला पण इथं नाही, तुम्ही कुणीही तुमच्या प्लॉटला फोन करा, आम्ही सगळेजण तुमचा प्लॉट घ्यायचा आहे. एक शेतकऱ्याचा प्रोग्राम म्हणून तुम्हाला आम्ही एवढी हमी देतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. बघा कसं काय आमची पोरं आहेत, नंबर 1 आहेत का नाही, पण कुणाची पोरं आहेत ही, शेतकऱ्याची. खानदानी कोण आहेत, शेतकरी. आपण डेलिव्हरी घेतल्यापासून पहिल्या कस्टमरचा सत्कार करण्याची माझी इच्छा आहे. बोलवा चला. महादेव यादव यांनी. महादेव यादव सर या. महादेव यादव सर या. कुठे आहेत महादेव सर? ज्यांनी आमच्या दार्जिलिंगवरती पहिल्यांदा काय ठेवला आहे, विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाला तडा जाऊन दिलेला नाही. त्यांचा आपण पहिला सत्कार करूया. या सर या या. शिंदे जोरदार टाळ्या सरांसाठी. सरांनी आमच्यावरती काय ठेवलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे. काय कारण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट हे मला मागील 5 वर्षापूर्वी माहीत होते, परंतु त्याचा यूज मी कधी केला नव्हता. आमचे बेगमपूरला एक दाजे आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या डाळिंबावर तेल आला असं त्यांनी मला सांगितलं. मग यूट्यूबच्या माध्यमातून तुमचं निमकरंज ऑइल होतं आणि त्यात भीमसेन कापूर टाकावं हे त्यावेळेस काही नॉलेज नव्हतं मला. तर ते यूट्यूबच्या माध्यमातून मी ते पाहिलं आणि ते दाजींना मी ते औषध सांगितलं. तर त्यांचा त्या ठिकाणी तेला जो रोग आहे तो वेळेवर कव्हर झाला आणि तुम्ही 7 वाजल्यापासून ते आता 9 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. तर मला या ठिकाणी एक वाक्य आठवतं की शांततेच्या काळात जर युद्धाची तयारी केली तर युद्धाच्या काळात कमी रक्तपात करावा लागतो. बरोबर आहे. आपण ऑक्टोबर छाटणीला घड चांगला दिसला की आपल्याला आनंद वाटतो, परंतु जर तो आनंद आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर काम आपल्याला एप्रिलमध्ये करावं लागतं. आपल्याला कसं झालेलं आहे आणि या शेती क्षेत्रामध्ये कसं आहे सर, जास्त मार्गदर्शक असून जमत नाही. जेवढा मार्गदर्शक जास्त तेवढा खर्च जास्त होतो. त्यामुळे मला जास्त वेळ न घेता फक्त मी एवढंच सांगेन, शेतीचं योग्य नियोजन असेल, योग्य मार्गदर्शक असेल आणि तुमच्या रामा ॲग्रोटेक सारखी विश्वासार्ह कंपनी जर त्या शेतकरीच्या पाठीमागं असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याचं उत्पादन वाढेल. आता माझ्याकडे जवळजवळ 36 एकर क्षेत्र आहे सर. याच्या अगोदर माझा शेतीमध्ये जो ऊस होता तो ऊस कधी माझा 65-60 टनाच्या पुढे गेला नाही, परंतु मी मागील 5 वर्षापासून केळीचं उत्पादन घेऊ लागलो. एकदा पीक लावल्यानंतर मी त्याची 4 पिकं घेतली सर. म्हणजे माझ्या लक्षात कसं आलं की जमिनीची जर सुपीकता चांगली असेल, आपण आता जे फुटवे म्हणलो तर माझ्या ज्या ठिकाणी माझ्याकडे व्हिडिओ आहेत, माझ्याकडे फोटो आहेत मोबाईलमध्ये सर. जर जमिनीची सुपीकता असेल, जमिनीमध्ये कस असेल तर जे फुटवे आहेत ते फुटवे ऑटोमॅटिक त्यामधून निघू शकतात. तर माझ्याकडे आज ऑन रेकॉर्ड आहे की कारखान्याला गेलेली स्लिप आहे. मी माझा मोठीपणा सांगतो याच्यातला भाग नाही सर, परंतु जर जमिनीमध्ये कस असला, जैविक उत्पादन वापरली, त्याबरोबर थोडीफार तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने जर तोंडी लावण्यापुरती जर 20% आपण रासायनिक खतं वापरली तर त्याचा बेनिफिट चांगला मिळतो.
तर माझं 2.5 एकरामध्ये कधीही येऊन कुठल्याही शेतकऱ्यानं माझं क्षेत्र मोजावं, त्या ठिकाणी माझा 235 टन ऊस गेलेला आहे. जवळजवळ मला 94चा ॲव्हरेज त्या ठिकाणी मिळालेला आहे. तुमच्या मगाबा 2 तासापासून मी ऐकत आहे की जमिनीचा कस चांगला असेल, त्यामध्ये सेंद्रिय कर्व चांगला असेल. कारण मला माहीत नव्हतं सर की ऊसाची मुळी कशी असू शकते. मी पाटानं पाणी देत होतो, त्या काळामध्ये आपला पेन असतो, पेनच्या साईजची मुळी त्याची असते, पांढरी मुळी त्या ऊसाची असते. बरोबर. मी त्याचा फोटो सुद्धा काढून घेतला. म्हणजे सेंद्रिय कर्म जमिनीमध्ये असला पाहिजे. आणि ही तुमची जी उत्पादनं आहेत, तुमचं रूट मॅजिक मी जास्तीत जास्त वापरलेलं आहे माझ्या केळी क्षेत्रामध्ये. आणि तुम्हाला मगाच मी सांगितले त्याचा डिझॉल्व म्हणजे 100% विरघळण्याची क्षमता त्या रूट मॅजिक मध्ये आहे. तुमची इतर सर्व प्रोडक्ट भविष्य काळामध्ये मी वापरीन आणि त्याचे चांगले रिझल्ट मला येणाऱ्या काळामध्ये शेतीमध्ये मिळतील याची मला खात्री आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. बघा, सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय की जोपर्यंत जमीन हातात येत नाही तोपर्यंत पीक हातात गेलेलं असतं. पहिले आपल्या जमिनीवर काम करावं लागेल.